टॉपिक ज्यूइश मेडिटेशनवर होता. गेल्या टायमाला मी मेडिटेशनच्या इफ एनीबडी न्यू ओके तर आय विल जस्ट मला नाही वाटत कोण नवीन आहे, सगळं आहेत ते आपलं आपण हे होतं तेच आहे. तर आपण गेल्या टायमाला मेडिटेशनवर आपण डिस्कस केला आणि मेडिटेशनवर मी डिस्कस नवीन आहे. अरे मी मागच्या वेळेला नव्हते. हा हा बेसेल चल कंटिन्यू करतो. तर गेल्या टायमाला आपण मेडिटेशन डिस्कस केलं तेव्हा आपण काय बघितलं की मेडिटेशन, ज्यूइश मेडिटेशन आणि बाकीच्या सगळ्या दुसऱ्या धर्माचा, रिलिजनचा, कल्चरचा जो मेडिटेशन आहे त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. पण फरक असला तरी आपल्याला जर मेडिटेशन काय आहे हे शिकायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय शिकायला लागतं की सगळ्यामध्ये काय साम्य आहे. कारण हिब्रू लँग्वेज मधून, ज्यूइश कल्चर मधून, बेने इस्रायल कल्चर मधून ते समजासाठी आपण मराठी आणि इंग्लिश वर्ड्स वापरतो. म्हणून आपण बघितलं की काय असतात. आपण बघितलं मेडिटेशन 3 प्रकारे करू शकतो. 3 प्रकारे काय, तर एक डोक्यानी, एक हार्टनी आणि एक डोक्यानी, हार्टनी आणि एक ऍक्शननी करू शकतो. तर असं 3 प्रकारचं मेडिटेशन आहे. पण 3 प्रकारच्या मेडिटेशन मध्ये परत आपण बघितलं की त्याच्यामध्ये पण अजून 2 भाग आहेत. तर एक आहे की आपण एक्सटर्नल करू शकतो आणि एक इंटरनल करू शकतो. एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या गोष्टींनी करू शकतो, इंटरनल म्हणजे आतल्या गोष्टींनी करू शकतो. तर असं ते 3 मध्ये अजून हे 2 मल्टिप्लाय झालं तर 6 झालं. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की अजून वेगवेगळ्या प्रकार आहेत. जसं आपण टोटल 12 प्रकार घेतलं, 12 प्रकार घेतलं. पण फक्त 12 प्रकार नाही, त्याच्यामध्ये अजून कितीतरी प्रकार आहेत. ओके. तर एक्झाम्पल, डोक्याचा म्हणजे जो नॉलेज डोक्याचा म्हणजे इंटेलेक्च्युअल मेडिटेशन आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की तोरा स्टडी येतं, कब्बालाचा अभ्यास, तोरा स्टडी, फिलॉसॉफी आपण डिस्कशन करतो, तलमुदचा स्टडी, हे सगळ्या जे स्टडीज आहेत ह्याचा जो स्टडी आहे हा काय होतोय, हा इंटेलेक्च्युअल आहे. हार्टचा तर नमाज करतो, तेलीम वाचतो, आपले सण असतात, सणाच्या टायमाला नमाज होतो, ते सगळं काय आहे, हार्टचा आहे. आणि ऍक्शनचा काय आहे, तर आपण जे मिचवा करतोय, कामं करतोय, आपल्या बॉडीली जे करतो ना, ज्याच्यामध्ये बॉडी पण इन्व्हॉल्व करतो, अशा ज्या गोष्टी आहेत त्या ऍक्शनच्या ह्याच्यामध्ये येतात. आणि फक्त ऍक्शनच्या ह्याच्यामध्ये बाहेरच्याच नाही, आतून पण आपण ऍक्शन करताना काय ठेवतो ते पण येतं. तर ह्या सगळ्या मेडिटेशन मध्ये आपण फक्त बेसिक बघितला की कसा हा अख्खा मेडिटेशन फर्स्ट टेम्पल डिस्ट्रॉय झाल्यावर सेकंड टेम्पल जेव्हा बिल्ड झालं ना, त्या टायमाला फर्स्ट टेम्पल म्हणजे पहिला बेत अमिगदास जेव्हा डिस्ट्रॉय, माणसं बॅबिलॉन मध्ये गेली आणि बॅबिलॉन मधून परत 70 वर्षांनी परत जेव्हा रिटर्न आली, त्या टायमाला एजरा जो स्क्राईब होता, एजरा सोफेर, त्यांनी सगळ्या माणसांना जमवलं आणि त्या टायमाला जे 3 प्रॉफिट्स होतं, नाव मलाखी, ओके, आणि त्या सगळ्या प्रॉफिट्सला घेऊन त्या लोकांनी काय केलं की ह्या गोष्टी सगळ्या त्या लोकांनी आपल्या वे ऑफ लाईफ मध्येच हे टाकून घेतल्या. ओके. फर्स्ट टेम्पल डिस्ट्रॉयच्या आधीच ते लोकांनी आमिदा कन्स्ट्रक्शन चालू केलं होतं. पण नंतर मग आमिदामध्ये, आपल्या नमाजीमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्या लोकांनी तो इन्क्लूड केला. कारण आता काय झाला की माणसं जेव्हा बॅबिलॉन मधून जाऊन परत रिटर्न आली ना, तर दुसरा कल्चर, बाहेरचा कल्चर बघून आणि बाहेरच्या इन्फ्लुएन्सने काय झालं की त्यांच्यामध्ये बदल व्हायला लागला. आणि त्या बदलच्या पाय काय झाला की जो अब्राहम, इसाक, याकोब आणि मोशे, आहारोन, दावीद यांच्याकडनं जो चालत आलेला जो ट्रेडिशन होता ना, त्या ट्रेडिशन मध्ये कितीतरी गोष्टी, नवीन गोष्टी यायला लागल्या होत्या. तर म्हणून जो मेडिटेशनचा प्रकार हे आहे त्याच्यामध्ये तो मिक्स नाही व्हायसाठी त्या लोकांनी तो एक एक आपल्या वे ऑफ लाईफ मध्ये कन्स्ट्रक्ट करून त्या लोकांनी माणसांना दिल्या. आणि मग ते कसा करायचा, त्याच्यानंतर हे 3 प्रॉफिट झाल्यानंतर प्रॉफेसी संपली आणि सेजेस झालं, हिल्लेल आणि हे सगळं जे तलमुद मध्ये आपण वाचतो ना, जे मोठं मोठं सेजेस होतं ते सेजेस झालं. त्या सेजेसच्या टायमाला ती लोक मेडिटेशन करायचं, पण मेडिटेशन त्या टायमाला फक्त सिरियस जे होतं ना माणसं, ती लोकच करायची, बाकीची अख्खी पॉप्युलेशन नाही करायची. आणि ते अंडरग्राऊंड झाला. आणि अंडरग्राऊंड झाल्यानंतर जेव्हा सेकंड टेम्पल डिस्ट्रॉय झाल्यावर काय झालं की तो एवढा अंडरग्राऊंड झाला की मेडिटेशनचा जो पार्ट होता ना, तो कब्बालामध्ये पण आहे ना ओपनली डिस्कस नाही केला गेला.
आणि कब्बाला जो होता तो पण जो त्या टायमाला जो कब्बालाची पुस्तकं राबी अकिवा आणि बाकीच्यांनी जी कब्बालाची पुस्तकं लिहिली राबी शिमोननी आणि यांनी, तर त्या लोकांनी त्याच्यामध्ये आहे ना मेडिटेशन कसा करायचा काय करायचा ते इन्क्लूडच नाही केलं त्याच्यामध्ये. पण मेडिटेशनचा हा जो ट्रेडिशन होता ना, हा ट्रेडिशन त्या लोकांच्या स्कूलमधून वेगवेगळे जे म्हणजे बहीरचा एक स्कूल होता, एक इलिया अन्नाबीचा स्कूल होता, असं वेगवेगळे ट्रेडिशनल कब्बालिस्टिकल ट्रेडिशनचं स्कूल्स होतं. त्या स्कूल्सनी जे राबी शिमोन बरिया यांना, तर त्या स्कूल्समधून तो ट्रेडिशन चालत चालत फक्त तो टीचर त्याच्या स्पेशल स्टुडंट्सला शिकवायचा आणि असा तो पास होत आला आणि त्याचा रिटर्न फॉर्म मध्ये काय नाही आला. ओके. आणि स्लोली असं झालं की माणसांना आपल्या वाटायला लागला की हा मेडिटेशन हे सगळा प्रकार आपल्यामध्ये, आपल्या ज्युईश लोकांमध्ये, इस्रायल धर्मामध्ये काय असा प्रकारच नसतं. आपला धर्म काय आहे? हॅलो रुबी आंटी, माइक बंद करा. म्यूट कर रे, म्यूट. ओके. तर आपल्या रिलीजन मध्ये काय आहे? आपल्या रिलीजन मध्ये मिस्टिसिझम नाही. पहिली तर माणसं बोलली की आपल्या रिलीजन मध्ये मिस्टिसिझमच नाही, कारण कब्बाला पण अंडरग्राऊंड होता, कब्बाला पण ओपनली शिकवले जात नव्हता. दुसरी गोष्ट, आपल्या रिलीजन मध्ये मेडिटेशन हे सगळं हा काय प्रकारच नसतं. तर आपलं रिलीजन काय आहे? आपला रिलीजन नुसता रिच्युअलिस्टिक, असा नमाज करायचा, असा वाकायचा, असा उभा राहायचा, इथं खायचा, बसायचा, बसताना, म्हणजे रिच्युअल्स आहे आणि लॉस आहे, कायदा कानून. हा कायदा असा करायचा, तो कायदा, हा हात असा धुवायचा, पहिले हा धु, पहिले तो धु, लेस बांधताना बुटाची अशी लेस बांध, म्हणजे रिच्युअलिस्टिक आणि लॉ, ह्या दोनवरच आपलं रिलीजन हे आहे. असं करून माणसं रिलीजन फॉलो करायला लागली. आणि त्या पिरियडमध्ये मग कितीतरी म्हणजे कायदा कानून, म्हणजे जी कब्बालिस्ट होती आणि त्या लोकांनी ती जो इंटरप्रिटेशन होता ना, तो त्या लोकांच्या हे प्रमाणे माणसांना पाहिजे म्हणून त्या लोकांनी त्या कायदे ह्याच्या सगळ्यांचा इंटरप्रिटेशन त्या लोकांनी दिला की असा करायचा, विचारायचा नाही का करायचा म्हणून. हात धुवायचा तर असाच हात धुवायचा, लेस बांधायची तर अशीच लेस बांधायची, शर्ट घालायचं तर असाच शर्ट घालायचा, सकाळी उठल्यावर अमुक गोष्ट करायची, नमाज करताना असंच करायचं, तसाच करायचा. म्हणजे त्या लोकांनी अजून ते फिक्स ह्याच्यामध्ये दिला, कारण माणसं विचारतच नव्हती. पण नंतर 15-16 सेंचुरीमध्ये काय झालं, कब्बालिस्टिकल मुवमेंट चालू झाला. कारण त्या टायमाला असा राबी शिमोन लिहिलेला जो जोहार पुस्तक आहे ना, तो जोहार पुस्तक जेव्हा परत रिटर्न माणसांमध्ये आले आणि माणसं जेव्हा शिकायला लागली, तेव्हा कब्बालिस्टिकली दुसरे जे स्कूल होतं कब्बालिस्टिकल, जे अंडरग्राऊंड होतं, ती लोकांनी पण त्यांच्या टीचिंग चालू केला सगळ्यांना शिकवायला. कारण काय झालं की एकच स्कूलचा टीचिंग आला तर आपला फुल फिलॉसॉफी आणि जी रिलीजनचा जो इंटरप्रिटेशन आहे ना, तो एकाच प्रमाणे होईल. म्हणून सगळ्या कब्बालिस्टिकल स्कूल होतं ना, त्या लोकांनी त्यांच्या टीचिंग शिकवायला सुरुवात केली. आणि स्लोली त्या कब्बालिस्टिकल टीचिंग सुरुवात झाली. तर 16 सेंचुरीमध्ये आणि 17 सेंचुरी, 15, 16, 17 सेंचुरीमध्ये असा मुवमेंट आला की माणसांना समजायला लागला की आपल्या रिलीजनमध्ये मिस्टिसिझम पण आहे, कब्बाला पण आहे, काहीतरी ट्रेडिशन पण आहे जे आलं, आणि त्या ट्रेडिशन मध्ये वेगळ्या गोष्टी पण आहे त्याच्यापेक्षा, की ह्याचा वेगळा इंटरप्रिटेशन आहे. आणि हे सगळा जेव्हा यायला लागला तर स्लोली त्या ह्याच्यामधली जे कब्बालिस्टिक स्कूल मधलं जे हेड्स होतं ना, त्या हेड्स लोकांनी त्या लोकांचा जे नॉलेज होता मेडिटेशनचं हे जास्ती माणसांना शिकवायला लागलं. आणि खबाद आणि राबी बालशेमतो वगैरे ना, ह्या लोकांपासून तो जास्ती व्हायला लागला. आणि तसा एक टाइम आला इस्रायल फॉर्म व्हायच्या आधी की माणसांना समजलं की आपल्या रिलीजन मध्ये मिस्टिसिझम आणि ह्या गोष्टी पण आहेत. पण जेव्हा मिस्टिसिझम आहे आणि हे आहे सगळा समजला, तरी पण मेडिटेशन काय आहे, आपला मेडिटेशन कसा करायचा, कारण आपल्या ह्याच्यामध्ये मेडिटेशनचा कुठला पुस्तकच नाही की बेसिक मेडिटेशन कसा चालू करायचा, मेडिटेशन करताना बसायचा कसा हेच नाही माहिती माणसांना. तर प्रॉफिटिक पोझिशन मध्ये बसायचं. तर प्रॉफिटिक पोझिशन काय आहे, मेडिटेशन करताना प्रॉफिटिक पोझिशन मध्ये बसायचा म्हणजे काय की दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोका पाहिजे. आता दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोका पाहिजे, तर ती प्रॉफिटिक पोझिशन करताना प्रत्येक माणूस आपल्या इंटरप्रिटेशननी ती पोझिशन घ्यायला लागला. मांडी घालून तुम्ही जरी बसलो स्ट्रेट, तरी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमचा डोका असतं ना. लहान मुलासारखं तुम्ही असा पाय असं फोल्ड करून डोकं घेऊन बसलो तरी तुमचा दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं असतं.
आणि पाय स्ट्रेट ठेवून तुम्ही तुमचा डोका तुमच्या गुडघ्यांना लावला, असा बेंड झालो तुम्ही, असा बेंड झालो, तरी तुमचा डोका गुडघ्यांच्या मध्ये असतं. तर प्रॉफिटिक पोझिशन काय? कारण त्याचं काय ड्रॉइंग नाही, काय नाही लिहिलेलं, प्रॉफिटिक पोझिशन मध्ये करतात. प्रॉफिट कसं पोझिशन, कुठल्या पोझिशन मध्ये करायचं ते माहितीच नाही आपल्याला. प्रॉफिटिक पोझिशन मध्ये करायचं. आता आपण जर स्टूलवर खुर्चीवर बसलो ना, तरी आपला गुडघा 2 गुडघ्याच्या मध्येच डोका असतं, है ना. खुर्ची 2 गुडघा इथं आहेत आणि इथं डोका आहे. तर ही पण प्रॉफिटिक पोझिशन होऊ शकते. तर प्रॉफिटिक पोझिशन मध्ये मेडिटेशन करायचं. कारण बेसिक जी गोष्ट होती ना, मेडिटेशनला कसा बसायचा, हीच गोष्ट आपल्याला माहिती नाही. कारण त्या पुस्तकामध्ये कुठं लिहिलेलंच नाही. का नाही लिहिलेलं आहे? कारण तो जो बुक ज्या लोकांनी लिहिलं ना, ती लोक आहे ना, खूप हाय लेवलची लोक होती. ती लोक त्याच्यामध्ये मुरलेली लोक होती सगळी. त्या लोकांनी जो टेक्स्ट लिहिला ना, तो टेक्स्ट त्या लोकांनी आहे ना तशाच माणसांसाठी लिहिला की ज्या लोकांना ते माहिती असेल. जसा एक इंजिनियर आहे ना, दुसऱ्या इंजिनियरला समजेल ह्या भाषेतच लिहू शकते ना, तसा त्या लोकांनी लिहिला. तर त्या लोकांसाठी प्रॉफिटिक पोझिशन म्हणजे त्याला माहिती आहे प्रॉफिटिक पोझिशन, ती डिस्क्राईब करायची गरज नाही. कवाना असं लिहिलेलं, कवाना करायचा. आता कवाना म्हणजे काय? कवानोत म्हणजे काय? तर कवानोतचा अर्थ इंटेन्शन असतं, इंटेन्शन. हा, आणि कवाना म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेट करायचा. तर कवाना करायचा. आता कवाना करायचं लिहिलं त्यांनी, कॉन्सन्ट्रेट करायचं कसं, पण ते कसा करायचा तेच नाही माहिती. कारण त्यांनी ज्या माणसांसाठी लिहिलंय ना, त्या माणसांना माहिती होतं ते कसं करायचं. लेमॅन साठी तो ओपनच नाही ठेवला. जरी तो एवढा ओपन झाला ना, तरी लेमॅन साठी ओपन नाही झाला. कितीतरी देवेकूत म्हणजे क्लीव करायचा. कबादनिक आणि जे रब्बी बालशेमतोब यांच्यामध्ये ना, देवेकूत करा म्हणजे तुम्ही गॉडला क्लीव करा. आता गॉडला क्लीव करा म्हणजे काय करा तेच ना माहिती. कारण एखादा माणूस जर चर्चमध्ये आणि मंदिरमध्ये गेला ना, तर त्याला देवेकूत गॉडला क्लीव करा, तर तो तिकड समोर असलेल्या मूर्तीला मिठी मारल, है ना. त्याच्यासाठी ते क्लीव करायचा. पण तू कसा क्लीव करशील तुझ्या देवाला? तुला देवाला क्लीव करायसाठी का आहे? तर तेच त्या सगळ्या गोष्टी आहे ना, त्या सगळ्या गोष्टी एवढ्या याच्यामध्ये त्या लोकांनी लिहिल्या ना, की त्या म्हणजे प्रॅक्टिकली माणसांना समजतच नव्हत्या कशा करायच्या. ओके. आता 1970s 80s मध्ये राब्बी आर्य कप्लान म्हणून जो होता ना, त्यांनी काय केलं, तो 48-49 वर्षाचा असताना तो वारला, तो राब्बी. त्या राब्बीनी काय केलं, त्या राब्बीनी जे पुराण जुनं जे मेडिटेशनवर, कब्बालावर आणि ह्या सगळ्या गोष्टींवर जे मॅन्युस्क्रिप्ट होतं ना, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे पूर्वी प्रिंटिंग आहे ना, प्रिंटिंग हा 1600 मध्ये आला. ओके. तर त्याच्या आधी प्रिंटिंग नव्हता ह्या जगामध्ये. तर एखाद्या माणसाला जर पुस्तक करायचं आहे ना, पुस्तक, तर त्याला काय करायचं, दुसरा ओरिजिनल पुस्तक घ्यायला लागायचा आणि ते पुस्तक कॉपी करायला लागायचा. कारण प्रिंटिंग हे नव्हती गोष्ट. तर एका टायमाला एकच कॉपी निघायची आणि ती एक कॉपी बनवायला पण कितीतरी वर्ष लागायची, महिने लागायचे. ओके. म्हणून ते स्क्राईब होते ना, त्या लोकांना खूप जास्ती हे होता. तर 1600च्या आधी आहे ना, कितीतरी कब्बालीची जी पुस्तकं होती आणि हे सिक्रेट जी पुस्तकं होती ना, ही पुस्तकं त्या स्कूलच्या ताब्यात होती आणि त्या लोकांनी आहे ना, आरामीत मध्ये आणि हिब्रू मध्ये आणि ह्या लँग्वेज मध्ये लिहिलेली होती. तर ह्या सगळ्या जे पुस्तकं होतं ना, ते सगळं पुस्तकं त्या लायब्ररीच्या जुन्या पुराण्या ह्याच्यामध्ये ते लोकांनी जपून ठेवलेली मॅन्युस्क्रिप्ट होतं. त्या मॅन्युस्क्रिप्ट या राब्बीनी घेऊन कितीतरी ट्रान्सलेट करून त्याच्यावर रिसर्च करून आणि हे करून त्यांनी अभ्यास केला. ओके. आणि ह्या आर्य कप्लान जो राब्बी होता ना, त्याच्या टीचरनी त्याला काय सांगितलं, की हे तू सगळा जे अभ्यास करतो हे करतात ना, ते सगळा पुस्तकं लिही आणि ते छाप तू, कारण हा तुझा काम आहे छाप करून. आणि त्यांनी तो कितीतरी पुस्तकं लिहिली, त्यांनी 50-100च्या पेक्षा जास्ती पुस्तकं लिहिली त्यांनी. आणि तो त्याच्या एजच्या 48-49 वर्षी आहे ना, वारला तो. कारण जर त्यांनी नंतर करीन असं ठरवलं असतं ना, तर तो हा नॉलेज पण सगळा गेला असता. पण त्या टायमापासून आहे ना, हा नॉलेज जास्ती बाहेर यायला लागला. आणि जेव्हा हा नॉलेज खरोखर बाहेर यायला लागला ना, तेव्हा त्या जे वेगवेगळे जे स्कूल्स आहेत, जे जसं जोहार पासून जो स्कूल चालते ना, हक्कादोश त्या स्कूल आहे, तसा कितीतरी स्कूल आहेत. तर ते स्कूल्स पण आहेत ना, त्या लोकांचं कब्बालिस्टिकल मेडिटेशन टेक्निक्स आहेत ना, बाहेर काढायला लागलं. आणि हे जेव्हा बाहेर यायला लागलं ना, छोटं, तर ते असं म्हणजे
सगळ्यांना लिहून किंवा असं ह्याच्यामध्ये नाही ती लोक शिकवत, तर ती लोक असं स्पेशल कोणाला तरी शिकवतात, किंवा त्यांच्या मशिदीमध्ये रात्री 12 वाजता 2 वाजता 4 वाजता क्लासेस होतात, तिथं क्लासमध्ये ती लोक शिकवतात, असं शिकवायला लागलं. आणि असं शिकून आता परत हा जो प्रकार आहे ना, ह्या प्रकाराचा रिवायवल व्हायला लागलेला आहे. ओके, आणि हा रिवायवल आहे ना आता, म्हणजे रिवायवल कंटिन्यू आहे तो, पण रिवायवल म्हणजे आता सगळ्या माणसांना समजायला लागलाय. तर सगळ्या आपल्या कम्युनिटीला आणि आपल्या सगळ्या माणसांना या कब्बाला क्लासमध्ये सांगायचा हेतू काय आहे, कारण आपण पण त्याच्यामध्ये आहोत, त्या ह्याच्या वेव मध्ये. जर आपल्या कम्युनिटीला आणि आपल्या माणसांना हे नाही समजलं ना, तर ती लोक मागं राहतील. म्हणून हा मेन ह्या क्लासचा हेतू आहे की मेडिटेशन आणि ह्या सगळ्या टेक्निक्स आहेत ना, आपल्या ह्याच्यामध्ये अब्राहम इसाक याकोबापासून चालत आलेलं आहे. पण एक टाइम होता की माणसांनी त्या टायमाला त्या लोकांनी ठरवलं की हे बंद करायचा. दुसरी गोष्ट तुम्हाला हे पण लक्षात येईल की हा पिरियडच आहे ना असा आहे की हा पिरियड मध्ये आहे ना योगा कब्बाला मेडिटेशन मिस्टिसिझम ह्या सगळ्या गोष्टी आहे ना जास्ती व्हायला लागलेल्या आहेत. 50 वर्षापूर्वी आहे ना योगा आहे ना माणसं नाही करायची, 20 वर्षापूर्वी पण माणसं योगा नाही करायची. आता अमेरिकेमध्ये इथं तिथं सगळी माणसं योगा करायला लागली. पाय मांडी घालून बसा, श्वास करा आणि काय श्वास सोडा घ्या, है ना. कारण आता ट्रेंड आलाय. आता ट्रेंड नाही आला, आता आहे ना तो टाइम आलेला आहे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा यूज आपल्याला गरज आहे. आणि म्हणून वरूनच तसा फ्लो आहे, स्पिरिच्युअल फ्लो वरून तसा आहे की आता माणसांनी शिकला पाहिजे म्हणून. आणि हा जो फ्लो आहे ना, हा फ्लो जरी आता आपल्याला हे 10 वर्ष 20 वर्षापासून दिसायला लागला ना, आणि तुम्ही 40-50 वर्ष पण मागे गेलात ना, तर तुम्हाला दिसेल की इंडियामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचं साधू आणि हे आणि ते आणि सगळं मेडिटेशन आणि ह्याचा सगळा प्रचार करायला लागले. त्याच्या आधी प्रचार नाही व्हायचा मेडिटेशनचा. मेडिटेशन करायचं तर माणसं हिमालयात जायचं सगळं घरदार सोडून. माझं डॅडी आहेत ना, माझं डॅडी काय बोललं, डॅडी लहान होतं ना जेव्हा 10 वर्षाचं म्हणजे 1950s मध्ये, ओके, 10 वर्षाचं होतं 1949-50 मध्ये. त्या टायमाला ना आपल्या कम्युनिटीमध्ये बेने इस्रायल कम्युनिटी मधलं कितीतरी जे मुलं होती ना, जी 16 ते 20-25 वर्षाची मुलं होती ना, ती लोक आहे ना त्यांचा घरदार सोडून आहे ना हिमालयाला गेली. आपली बेने इस्रायल मुलं सोडून गेली. त्या टायमाला ट्रेंड आला होता तो एक, आणि ती सोडून घरी जायला लागली. मग त्या टायमाला कितीतरी डॅडीचा कोणतरी रिलेटिव्हचा बोलत होतं डॅडी, की डॅडीच्या मामाचा मुलगा की कोणतरी बाजूला राहायचा, तो 15 वर्षाचा मुलगा होता. तर त्यांना समजलं की तो पण घर सोडून जाणार आहे, म्हणून काय केलं त्याच्या डॅडीनी, त्याचं लग्न करून दिलं जबरदस्ती, की लग्न केलं तरी तो घरी राहील करून. तर म्हणजे त्या टायमाला ह्या गोष्टीला एवढी घाबरायची माणसं, ओके, हिमालयात निघून, कारण आपली ती कितीतरी गेली माणसं अशी. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये असं विचाराल ना, पुराणी माणसं जे बसतील ना त्यांना विचारा, तर आपल्या कम्युनिटीमध्ये तसा टाइम आला होता की माणसं जायची सोडून, घरदार सोडून. असा माझ्या आजोबाचा जे एक मामा होता ना, आजोबाचा मामा, तो आहे ना सगळा घरदार सोडून आहे ना आफ्रिकेमध्ये गेला होता. 40 वर्षानंतर परत इकडे उगवला होता. 1920s-30s मध्ये गेला, 40 वर्षानंतर परत इथं उगवला. तर अशी कितीतरी माणसं जायची का, कारण मिस्टिसिझम आणि हे सगळं आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्या बेने इस्रायलमध्ये नाही शिकवायची. आणि दुसऱ्या धर्मातली बात केली ना, तर आसूर नाही, तू जातीच्या बाहेर गेलास असं बऱ्याचशी माणसं, है ना. तर अशी पद्धत होती. पण ती का होती, कारण आपल्या ह्याच्यामध्ये जो कब्बाला जो शिकवत होती ना माणसं, ती लोक पण ती गोष्ट बाहेर नाही सांगायचं की काय करायचं. नमाज कर, असाच कर, असाच वाग, असाच उभा राहा, इथं बस, खाताना असा करतो, त्याच गोष्टी शिकवायची कशा. ओके. पण ही जो प्रकार आहे ना, हा प्रकार 1600 पासून चालू झाला होता. कारण 1600 मध्ये जे कब्बालिस्ट होतं ना, त्या लोकांना समजला की आता टाइम आलाय की आपल्याला हे शिकवायला पाहिजे, आणि हे शिकवलं ना तर एक जनरेशन मध्ये माणसं नाही शिकणार आहे, तर हे शिकायला माणसांना 15-20 जनरेशन जातील. म्हणून तेव्हापासून त्यांनी सुरू केलं ते, आणि स्लोली आता ते म्हणजे माणसांना समजायला लागलं. ओके, क्वेश्चन्स कोणाला इथं? निस्सिम क्वेश्चन्स. अजून आपण चालू नाही केलंय लेक्चर हिस्ट्री. या बेसिक फाउंडेशन वॉर्म अप साठी कोणाला क्वेश्चन आहेत तर प्लीज विचारा. आणि कॅमेरा चालू कराल तर माणसं चांगला होईल, मला 2च चेहरे दिसतात. ओके, तर
हा जर नॉलेज आता मला हा जर काय ही ज्या गोष्टी आहेत ना, हे मला जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे ना, तर तुम्हाला ट्रान्सफर करताना मला ना तुम्हाला ज्या लँग्वेज येते ना त्या लँग्वेज मध्येच मी तुम्हाला समजू शकतो. म्हणून मी तुम्हाला कर्मयोग आणि ध्यान योग आणि भक्ती योग असं सांगतोय. कारण तुम्ही काय ऐकलंय, तुम्ही आपल्या इंडियन कल्चरच्या प्रमाणे सगळं ऐकलंय. जर मी तुम्हाला हित पल्लेल, ते फिला आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, तर तुम्हाला त्याच्याबद्दल आहे ना म्हणजे रजिस्टर नाही होणार तुमच्या डोक्यामध्ये ती काय गोष्ट आहे करून. है ना? हित बोधेत, हित बोनेन, देवेकूत हे सगळे शब्द आहेत ना, तर तुम्हाला समजणार नाही काय आहे हित. कारण हे शब्द हिब्रू मध्ये आहेत, पण त्याचा ट्रान्सलेट करून जरी मी तुम्हाला मराठी आणि आपला संस्कृत त्याच्यामध्ये सांगितलं ना, तर त्याचा अर्थ असा नाही की ते सेम आहे करून. ओके, सेम नाही आहे, ते वेगळं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आता सेकंड स्टेजवर जाऊ. सेकंड स्टेजवर आहे ना, आता मेडिटेशन खरोखर मेडिटेशन काय आहे ते आपण बघू. आता आपल्या किती माणसं आहेत? 18-20 जण जॉईन झालेत. ओके, तर आता सगळेजण तुम्ही आता हा माझा लेक्चर जो ऐकताय ना, आता माझा लेक्चर ऐकताना तुम्ही सगळं मला कॉन्शियस आहात, माझ्या आवाजाला कॉन्शियस आहात. माझ्या स्क्रीनवर जर तुम्हाला माझा दिसत असेल चेहरा किंवा व्हिडिओ दिसत असेल तर तुम्ही त्याच्यावर कॉन्शियस आहात. तर तुम्ही कॉन्शियस असताना आहे ना, तुम्ही मायावर जेव्हा कॉन्शियस आहात ना, त्या टायमाला तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी होतात ना त्याच्यासाठी आहे ना तुम्ही जर असं आहे ना कमी कॉन्शियस होता. ओके, कमी कॉन्शियस होता. जर तुम्ही मला सोडून दुसऱ्याकडे मोठा आवाज झाला ना तुमच्या घरी आजूबाजूला, तर तुम्ही लगेच तिथं कॉन्शियस व्हाल. ओके, तर हा आपला जो कॉन्शियसनेस असतो ना, कॉन्शियसनेस आपण कॉन्शियस होतो ना, तो आहे ना आपल्यावर डिपेंड असतं की आपण काय कुठं कॉन्सन्ट्रेट करतोय, त्याला कुठं आपण अवेअर करतोय. ओके, आता एक्झाम्पल देतो. आता ड्रायव्हिंग तर सगळं नाही करत असतील, आपण जेवण बनवतात सगळेजण, काहीतरी कधीतरी जेवण बनवतात सगळी माणसं. ओके, जेवण बनवताना ना तुम्ही आहे ना आता एक आहे ना नवीन डिश बनवताय, ती तुम्ही कधी तुमच्या लाईफ मध्ये कधीच डिश नाही बनवली आहे ती. ओके, आणि तुम्ही टीव्हीवर बघितलात किंवा तुम्ही आपल्या कोल इंडिया मध्ये बघितला काहीतरी नवीन अमेरिकन डिश कशी बनवायची, सणाला कुठल्या तरी आपल्या हनुक्याला कसं बनवायचं ते. आता तुम्ही ते बघता, मग तुम्ही काय करता ते बघता, मग ते किती घ्यायचं मग ते मापून घेता, एवढा मापून एवढा, हा हा मग ते आता हे एवढा मिक्स करायचा, पहिले काय मिक्स करायचा, हे करायचा की ते करायचं आहे, ते सगळा म्हणजे तुम्ही आता त्याच्यामध्ये एवढा इन्व्हॉल्ड असता ना की तुम्ही प्रत्येक गोष्ट बघून बघून आणि कॉन्सन्ट्रेशन नाही करता. ओके, आणि मग तुम्ही ते सगळं केल्यावर मग काय आता ओव्हन मध्ये ठेवता, मग किती ठेवायचा, अरे एवढ्याला ठेवायचा, एवढा टेम्परेचर, मग टेम्परेचर बघता बरोबर, असं करता आणि मग नंतर करून खाता आणि हे जाता. आता नॉर्मल जेवण तुम्ही बनवताना तेवढा कॉन्सन्ट्रेशन नाही बनवता काय? नॉर्मल आपण जेवण बनवतो ना, तुम्ही डाळ भात किंवा मटणाचा कांजी काय पण बनवता ना, हा मापून घेता, अर्धा किलो मटण आहे सर, एवढाच पाहिजे तेवढाच पाहिजे, कसा घेता तुम्ही? सगळं ऑटोमॅटिक होते, है ना, अंदाज नसतो तो, ऑटोमॅटिक होते. तुम्ही बघत ना गॅस स्लो आहे फास्ट आहे, हे आहे ते आहे, कांदा टाकला हलवला, बात करता, बडबड करता, हे करता ते करता, सगळं म्हणजे एवढा कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात नाही. पण ती गोष्ट करताना तुम्ही कसं करता, हॅबिटनी करताय, है ना, हॅबिट ऑटो पायलटवर करता. ऑटो पायलट माहितीये काय? ऑटो पायलट म्हणजे ऑटोमॅटिक होते ती गोष्ट. त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट नाही करायला लागत ती गोष्टीवर, ती गोष्ट तुमची आपोआप होते. ही एक दुसरी स्टेट आहे आपल्या माइंडची, आपल्या माणसांची ना अशी वेगवेगळ्या स्टेट्स आहेत. कधी कधी आहे ना अशी स्टेट असतं की तुम्ही बसता एका ठिकाणी आणि विचार करत बसता काहीतरी, आणि विचार करत बसता, त्या विचारात तुम्ही एवढा जाता ना की बॉडी रिलॅक्स, सगळा रिलॅक्स, आणि तुम्ही त्या विचारामध्येच असता. त्या विचारामध्ये काय वाईट झाला असेल, हे झालं असेल तर तुम्हाला रडायला येतं, चांगला झाला असेल तर हसता, है ना, एकटाच असता. ही पण आपली स्टेट आहे बॉडीची, माइंड बॉडी आपली स्टेट आहे. कुठली स्टेट कधी कधी अशी असतं की तुम्ही चालता चालता काहीतरी विचार करता आणि मग नंतर एकदम जागा होता, अरे इथं कुठं आलो मी करून. हा, माणसांना होतं, जास्ती करून स्ट्रेस टेन्स मध्ये असताना होतं, पण हॅपीनेस मध्ये पण होतं ते. म्हणजे तो विचार किंवा त्या गोष्टीमध्ये असताना ना आपण लगेच जेव्हा जागा होतो तेव्हा आपल्याला समजतं, अरे आपण कुठं आलो करून. ही पण एक स्टेट आहे आपली. ओके, कधी कधी झोपेमध्ये स्वप्नामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण सगळं करतोय, पण तसा होत नसतं. आपल्याला वाटतं आपण करतोय, आणि जेव्हा जागा होतो तेव्हा आपल्याला वाटतं की स्वप्न बघत होतो. ही पण एक स्टेट आहे. तर असा माइंडच्या आपला ब्रेन आणि माइंडच्या वेगवेगळ्या स्टेट्स आहेत. ह्या स्टेट्सवर माइंड बॉडी स्टेटवर चालत असतं. आणि माणसं आहे ना 95% टाइम त्यांचा आयुष्यातला 95% टाइम आहे ना ऍव्हरेज, ओके,
ऑटो पायलटवर चालत असतात. ऑटो पायलट म्हणजे काय, जेवण बनवताना तुम्ही जसं जेवण बनवता तसा ऑटो पायलटवर आहे तुम्ही जे करताना त्याच्यामध्ये तुमचं लक्षच नसतं, तुमचं लक्ष दुसरीकडे असतं, टीव्हीवर बात करण्यावर, बडबड करण्यावर, इकडं तिकडं, किंवा दुसऱ्या डोक्यामध्ये दुसरा काहीतरी चाललंय त्याच्यावर. म्हणजे ज्या गोष्टी आपण करतो ना त्या गोष्टीवर आपलं लक्ष नसतं, त्या गोष्टीच्या व्यतिरिक्त दुसरीकडे लक्ष असतं आणि ती जी गोष्ट असते ना ती ऑटो पायलटवर होत असतं. फक्त जेवण शिजवताना नाही, आपल्या लाईफ मधल्या सगळ्या गोष्टींमध्ये असंच आहे. जेव्हा दोन माणसं एक दुसऱ्यावर बोलतात ना तेव्हा पण तेच चाललेलं असतं. हा त्याच्याबरोबर बोलतोय, तो ह्याच्याबरोबर बोलतोय, पण 95% गोष्टी आहेत ना त्या लोकांच्या ऑटो पायलटवर चाललेल्या असतात. ती लोक 95% तो काय बोलते ते ऐकत नाही, हा काय बोलते ते ऐकत नाही, ह्याला जे वाटतंय ते तो बोलतो, त्याला जो वाटतंय तो बोलतो. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते ऐकतात आणि आपल्याला पाहिजे ते बोलत असतात. आणि चालताना फिरताना गाडीमधून जाताना सगळीकडनं जाताना आपण तसंच करतो, कारण आपण प्रवास पण करत असू ना तर तेच होतं. आपण बसलेलो असतो ट्रेनमध्ये, बसमध्ये, पण आपलं माइंड दुसरीकडेच कुठं असतं. आपली बॉडी ऑटो पायलटवर आहे. आपण बसलोय, उभा राहिलो तर असं उभा राहतो, बस टेकून उभा राहतो, काहीतरी करतो आणि जातो. ज्यांच्याकडे गाड्या आहेत ना ती लोक पण तेच करतात. गाडी चालवता चालवता ती लोक ऑटो पायलटवर असतात. ऑटो पायलटवर गाडी चालवतात ती लोक. जर मध्ये सिग्नल बिग्नल लागला, काय लागला, तर लगेच ती लोक आपला ह्याच्यामध्ये येतात, अरे ब्रेक लावला पाहिजे. कोणी दुसऱ्याने ओव्हरटेक केला तर साला मला ओव्हरटेक केला म्हणून लगेच परत आपल्या ऑटो पायलट मधून निघतात, पण नंतर ऑटो पायलटवर असतात. नॉर्मली आहे ना घरापासून कामावर किंवा कुठं पण जायला ना जेवढा टाइम लागतो ना तो फक्त आहे ना फर्स्ट सेकंड टाइम थर्ड टाइमच लागतो. त्याच्यानंतर ऑटो पायलटवर जातो माणूस. तोच ड्रायव्हिंग याचा जायचा, फक्त मध्ये मध्ये काय कुठं स्पीड जास्ती करायचं आहे किंवा कोणाला ओव्हरटेक करायचं आहे, काय करायचं, तर त्या टायमाला तो अवेअरनेस मध्ये आहे, मी आता ड्रायव्हिंग करतोय. नाही तर ऑटोवरच कधी ब्रेक मारतं, कधी एक्सिलेटर, कधी काय करतं ते कायच नाही समजत माणसांना. ऑटो पायलटवर असतं. प्रॉब्लेम काय ह्याचा, प्रॉब्लेम असा आहे की आपण ऑटो पायलटवर जेव्हा जातो ना तेव्हा आपल्या ऑटो पायलटवर गाडी चालू नको शर्मा, ती बंद कर स्क्रीन. पायलट आला, पायलट. तर प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम असा आहे की ऑटो पायलटवर तेव्हा तुम्ही जेव्हा गाडी चालवताना किंवा ऑटो पायलटवर कुठली पण गोष्ट करताना तेव्हा आहे ना ती गोष्ट आहे ना तुमची जर होते ना त्याचा अर्थ असा आहे की तो कुठेतरी प्रोग्राम फीड झालेला आहे. एक प्रोग्राम असतो, तो प्रोग्राम कुठेतरी फीड झालेला आहे आणि तो फीड झालेला प्रोग्राम का जर्म्या का मोठा झाला स्क्रीनवर. अरे इलानला बघायचं होतं जर्मय अंकल म्हणून मी विचार केला. एक मिनिट अच्छा अच्छा. इलान मगासपासून विचारत होता, त्याला दाखवलं मी जर्मय अंकल. ओके, तर ऑटो पायलटवर जेव्हा आपण जातो ना तर ऑटो पायलटवर जातं म्हणजे काय होतं की आपल्यामध्ये कुठेतरी फीड झालेला काय प्रोग्राम असतं ना त्या प्रोग्रामवर गाडी चालत असतं. तुम्ही जेव्हा जेवण शिजवता ना ऑटो पायलटवर तर तुमचा आहे ना तो जेवण शिजवायचा कुठेतरी तुमच्या ब्रेन येतो, कसा जेवण शिजवायचा, कसा काय बनवायचा ते होतं, तर त्याच्याने चालवतात. गाडी चालवताना तुमच्या फीड झालेला आहे ब्रेन मध्ये कशी गाडी चालवायची, आता त्याच्यावर जाता तुम्ही. पण कारण ऑटो पायलटवर जेव्हा माणूस जाता, ऑटो पायलटवर गाडी चालवतं काय किंवा जेवण शिजवतं काय होतं ना तेव्हा आहे ना तो त्याच्यामध्ये कॉन्शियस नसतं, त्या गोष्टीमध्ये कॉन्शियस नसतो. तो ऑटो पायलटवर फुल टाइम नाही चालू. प्लेन पण जेव्हा ऑटो पायलटवर उडतं ना तेव्हा आहे ना को पायलट बाजूला बसलेला असतो बघत. कारण ऑटो पायलटवर काय गडबड झाली हे झाली ना तर लगेच बीप झाला की लगेच तो त्याला ऑटो पायलटवरून काढतो. तर हे का होतं हे अंडरस्टँड करायसाठी मी तुम्हाला आहे ना आपल्या ब्रेनचा वर्किंग सांगेन. ओके, माणसाचा ब्रेन आहे ना हे 5 लेवलवर चालतं, 5 लेवलवर. ओके, सायंटिफिकली 5 लेवलवर चालतं. तर 5 लेवल कुठला आहेत, तर सगळ्यात जी वरची लेवल आहे, त्याला आहे ना सायंटिस्ट लोकांनी नावं दिलीत, मी नाही नावं दिलीत किंवा कब्बालांनी नाही नावं दिलीत. तर सगळ्यात वरची जी लेवल आहे ना त्याला गामा बोलतात. गामा आपला जो ब्रेन असतं ना त्याला असं ते बघितलं असेल ना तुम्ही, असं ते वायर लावतात आणि मग टीव्हीवर स्क्रीनवर बघतात आणि मग ते हार्ट असा ब्रेनचा वेव्ह येतात. तर जसं ब्रेन वेव्ह येतात तर ते हर्ट्स म्हणजे त्याचे किती सायकल आहे त्याच्यावर तो कॅल्क्युलेशन होतं. तर गामा सगळ्यात वरचा असतं, त्याच्यानंतर त्याच्या खाली बीटा, त्याच्या खाली अल्फा, त्याच्या खाली थेटा आणि त्याच्या खाली डेल्टा, असं 5 वेव्ह आहे. आता सगळ्यात पहिले आपण बघू
डेल्टा काय आहे, डेल्टा वेव्ह सगळ्यात खालचा जो आहे डेल्टा. डेल्टा म्हणजे काय आहे ना, तो 0.5 ची 4 हर्ट्स. हर्ट्स म्हणजे त्या ब्रेन वेव्हचा हे आहे स्टँडर्ड काय युनिट आहे. तर 0.5 ची 4 हर्ट्स वर जेव्हा ब्रेन चाललेलं असतं ना, त्याला बोलतात डेल्टा वेव्ह. डेल्टा वेव्ह वर चाललेला आहे. डेल्टा वेव्ह वर ब्रेन कधी चालतं, जेव्हा माणूस आहे ना एकदम डीप स्लीप मध्ये असतं तेव्हा. डीप स्लीप म्हणजे तो झोपला आहे, एवढा डीप स्लीप मध्ये आहे की त्याला स्वप्न पण नाही पडत आहे. डीप स्लीप बोलतात त्याला. ओके, 0.5 ची 4 हर्ट्स वर. 0.5 च्या खाली गेला म्हणजे तो कोमामध्ये गेला माणूस. ओके, कोमामध्ये म्हणजे आता त्याचा ब्रेन काम करायचं बंद झाला आणि 0च्या खाली गेला म्हणजे गेला तो. ओके, ब्रेन वेव्ह. पण 0.5 टू 4 हर्ट्स मध्ये चाललेला असतं तेव्हा तो काय असतं, माणूस डीप स्लीप मध्ये असतो. तो स्वप्न पण नाही बघत असतं. जेव्हा 4 हर्ट्स पर्यंत यायला लागतं ना, तेव्हा त्याला 4 हर्ट्स मध्ये त्याला जरासं असा ड्रीम स्टेट मध्ये वगैरे येतो तो. 4 हर्ट्सची घेऊन 8 हर्ट्स पर्यंत जेव्हा त्याची ब्रेन वेव्ह चालतं ना, त्याला बोलतात थेटा वेव्ह. थेटा वेव्ह म्हणजे काय असतं, आता तो ड्रीम स्टेट मध्ये आहे. ओके, आणि आता तो उठणार आहे, उठाच्या तयारीला लागलेला आहे. म्हणजे 4 वर असेल ना तर तो डीप ड्रीम मध्ये असतं आणि 4च्या वर घ्यायला लागला तेव्हा तो काय असतो, तो जागा व्हायला लागतो. ओके, आणि तो जेव्हा 7 वर येतं तेव्हा काय होतं, 7 वर येतं म्हणजे तो आता त्याच्यावर आहे डोलं उघडायचं की नाही. मग तो ठरवतो मी डोलं उघडू, नाही अजून 5 मिनिटं झोपतो, 5 मिनिटं उठायचं, नाही अजून मी रिलॅक्स राहतो, असं चांगला वाटतंय मला म्हणून तो तसं. तर ते त्या वेव्ह वर असतं तेव्हा 4 to 8 वेव्ह वर असतं, त्याला बोलतात थेटा वेव्ह वर असतं. त्याच्यानंतर अल्फा. अल्फा म्हणजे रिलॅक्स असतं, तो माणूस जागा झालेला असतं पण रिलॅक्स असतं, मजाक करतं, हसतं, म्हणजे नॉर्मल लेवलवर जे माणसं आपण हे करतो ना, त्याला ऑटो पायलट नाही याच्यामध्ये. अल्फा वेव्ह वर चाललेला असतो तो. आणि अल्फा वेव्ह वर काय असतं, अल्फा वेव्ह वर जेव्हा तो 12 आणि ह्याच्यामध्ये 8 to 12 चा त्याचा रेंज आहे, त्याच्यामध्ये तो जेव्हा 10-12 ह्याच्यावर जातो ना, तेव्हा त्याची बॉडी आहे ना ऑटो पायलट वर जात असते. ओके, म्हणजे 8 शी घेऊन 12 जो हर्ट्स वर जेव्हा त्याचं ब्रेन चालतं ना, तेव्हा तो माणूस आहे ना रिलॅक्स असतं, सगळं असतं, पण तो स्वतः वरून कायच नाही करत होतं, म्हणजे स्वतःचा ब्रेन यूज नाही करत असतो. तो ब्रेन त्याचा रिलॅक्स आहे, सगळं आहे, सगळं तो खुश असतो, रिलॅक्स असतं. त्याच्यानंतर 12 शी घेऊन 35 जो स्टेट आहे ना, तो नॉर्मल अवेअरनेसचा स्टेट आहे. अवेअरनेस मध्ये आपण चालतो ना, तो स्टेट आहे. जास्तीकडून माणसं आहे ना 12-14 ह्या लेवलवरच चालत असतात, पण 12-14 वर जेव्हा चालत असतात ना, तर तो 12-14 वर जरासा टाइम चालतात आणि मग त्यांचा ब्रेन विचार करायला लागले, हे करायला लागले की त्यांची बॉडी रिलॅक्स होतं आणि मग ते ऑटो पायलटवर जातात. समजलं, ह्या लेवलवर असतं. आणि मग ते गाडी ओव्हरटेक करायची आहे किंवा काय करायची आहे, तेव्हा ते मग 14, 15, 16, 17 जातात. मग जेव्हा जास्तीत जास्त जोर येतं तेव्हा 30, 31 म्हणजे ऍड्रेनलिन रश होतं आणि एकदम कॉन्सन्ट्रेट करायला लागतं माणूस, तेव्हा तो 31 असा 32 पर्यंत जातो. असा तो स्टेट कुठला आहे, एक्साइटमेंटचा स्टेट आहे. एक्साइटमेंटचा स्टेट हे त्या स्टेटमध्ये जेव्हा जातं ना, आपण भांडताना वगैरे पण माणसं त्याच्यामध्ये जातात. जेव्हा माणसं भांडतात ना, तेव्हा त्याला खूप एकदम हे असतात, तेव्हा त्या लोकांचा ब्रेन वेव्ह जास्ती झालेला असतं. आणि एक्साइटमेंटच्या स्टेटमध्ये जास्ती टाइम राहिला ना, तर माणसांना त्रास होत असतो. म्हणून माणूस काय करतो, लगेच तो ऑटो पायलटवर यायला बघत असतो. ओके, त्याच्यावरची जी गामा जी स्टेट आहे ना, गामाची स्टेट ती 32 शी घेऊन वरची स्टेट आहे. 100 हर्ट्स पर्यंत जाऊ शकतं, पण माणूस 40-45 पर्यंतच जातं. तर ह्या स्टेट मध्ये काय आहे, हा स्टेट जो आहे ना, हा स्टेट ड्रग्स बिग्स घेतलेली माणसं असतात ना, ती लोक त्या स्टेट मध्ये जातात. ड्रग्स घेतात ना, ड्रग्स घेतल्यावर हाय हाय में गया है ना, किक किक बेटा, किक बेटा बोलतात ना, सिगरेट बिगरेट पिणारी माणसं बोलतात ना, किक बसली, दारू पिणारी बोलतात अरे गेला, त्या स्टेट मध्ये जातात ड्रग्स वगैरे घेतलेली माणसं. पण ह्या स्टेटमध्ये आहे ना, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये पण जाऊ शकतं. कारण ह्या स्टेटमध्ये जेव्हा जायला लागतं ना, माणूस 30-32च्या वर जेव्हा स्टेटमध्ये जायला लागतं ना, तर काय होतं, त्याचा ब्रेन एवढा जास्ती ऍक्टिव्ह होतं ना, की त्याची बॉडी रिलॅक्स व्हायला लागतं, त्याची बॉडीचा कंट्रोल त्याचा कमी व्हायला लागतं. ओके, ड्रग्स घेतलेली माणसं वगैरे कशी असतात, त्यांच्या बॉडीवर कंट्रोल नसतं ना, तो बॉडीचा कंट्रोल कमी व्हायला लागतं. हा निगेटिव्ह साईडला ड्रग्स बिग्स घेऊन होतं. पण जी खूप वर्ष आणि खूप वर्ष ही करणारी जी माणसं असतात ना, ती लोक आहे ना मेडिटेशनने आणि ह्याच्याने पण या स्टेटमध्ये जाऊ शकतात. कुठल्या स्टेटमध्ये, गामा स्टेटमध्ये. ओके, आणि जी नवीन नवीन मेडिटेशन करणारी आणि नवीन मेडिटेशन शिकणारी आणि नवीन चालू केलं आणि हे करणारी जी माणसं असतात ना, ती लोक आहे ना खालच्या स्टेटमध्ये जातात, वरच्या स्टेटमध्ये नाही जात ती लोक. ती लोक बीटा मधून
अल्फा स्टेट मध्ये येऊन ती लोक थेटा स्टेट मध्ये जातात. थेटा म्हणजे आपण झोपेतून उठण्याची स्टेट आहे ना, झोपेतून उठतो त्या टायमाची जी स्टेट आहे ना, त्या स्टेट मध्ये जातात माणसं जातात. तुम्हाला कशाला सांगितला मी? तुम्हाला हे ह्याच्यासाठी सांगितला कारण जो ऑटो पायलट वर चालायचा जो स्टेट आहे ना, तो खालच्या लेवलचा स्टेट आहे. झोपेतून उठल्यावरचा जो स्टेट आहे ना, तो स्टेट आहे, थेटा लेवलचा स्टेट आहे. आणि जेव्हा मूल पैदा होतं ना, लहान मूल पैदा होतं, ओके, तो 7 वर्षाचा 8 वर्षाचा होईपर्यंत आहे ना, त्याचा ब्रेन वेव्ह आहे ना थेटा लेवलवरच चाललेला असतो, थेटा लेवलवर चाललेला असतो. लहान मुलं असतात ना, त्या लोकांचं ब्रेन वेव्ह त्या लेवलवर चाललेलं असतं. आणि त्या लेवलवर त्या ब्रेन वेव्ह चाललेलं असतं ना, तेव्हा ती लोकांचा ब्रेन काय करतं त्या लेवलवर, ती लोकांचा एन्व्हायरमेंट म्हणून सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत असतं त्या लेवलवर. तुम्ही आहे ना लहान मुलाकडे बघून हसलात ना, बच्च्याकडं छोट्या, तर तो हसतो. लहान मुलाकडे बघून असा वाकडा तोंड केला ना, की तो वाकडा तोंड करतो. ओरडला की रचकतं. म्हणजे तो रिॲक्शन देत असतं सगळ्या गोष्टीला, पण तो रिॲक्शन नाही देत असतो. तो काय करत असतो, सगळा रेकॉर्ड करत असतो. आणि हे बॉर्न झाल्याबरोबर नाही चालू होत, तो जेव्हा पोटात असतं ना, त्याच्या 3ऱ्या-4थ्या महिन्यापासून चालू होतं ते. तर तो मम्मीचा आणि त्याच्या ह्याचा स्टेट कसा असतं ते सगळ्या गोष्टी पण तो रेकॉर्ड करत असतो. त्याला आवाज पण ऐकायला येतात, सगळं येतात, तर ते सगळं रेकॉर्ड करत असतो तो. पण तो रेकॉर्डिंग 7 इयर्स पर्यंत चाललेलं असतं. तर 7 इयर्स पर्यंत आहे ना, तुम्ही जे जे रेकॉर्ड केलंय ना तुमच्या बॉडीमध्ये आणि ह्याच्यामध्ये, त्या गोष्टी आहे ना तुमच्या आहे ना कंट्रोलमध्येच नसतात, कारण ते रेकॉर्ड झालेले आहेत आता. त्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतं. तुम्ही ऑटो पायलटवर जेव्हा जाता ना, तर तुमची बॉडी आहे ना त्या रेकॉर्डनी चाललेली असतं. जेव्हा तुम्ही चालता रस्त्याने चालता ना, ऑटो पायलटवर जाता ना विचार करत करत, तर तुमच्या बॉडीमध्ये आहे ना तो रेकॉर्ड केलेला, तुम्ही लहानपणी चालायचं शिकलं होतं, हे शिकलं, त्या हिशोबाने बॉडी चालतं तुमची. आणि बॉडीला माहिती आहे पडायचं नाही, हे नाही ते नाही. तुम्हाला ठेच लागली ना त्या विचाराच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही पडाल नाही, तुम्ही लगेच असा करून सावराल. का? कारण लहानपणी तुम्हाला ठेच लागली तर तुम्ही है ना, लहानपणी मूल चप्पल असतं जास्ती, तर तसा तो लगेच तुमची बॉडी रिॲक्ट करेल, असं आहे. त्याच्यानंतर आहे ना, जेव्हा तुम्ही आहे ना कुठली तरी गोष्ट खूप टाइम प्रॅक्टिस करता ना, खूप टाइम प्रॅक्टिस करता ना, तर ती प्रॅक्टिस केलेली गोष्ट पण आहे ना, जेव्हा तुमच्या ब्रेन मध्ये रेकॉर्ड व्हायला लागतं ना, तेव्हा तुम्ही आहे ना थेटा लेवलला जाता तुमची, आणि मग तुमच्या थेटा लेवलमध्ये ती जाऊन ती हे होतं. तर एखादी गोष्ट तुम्ही रोज करत असाल ना, म्हणजे जेवण शिजवायचं हे सगळं शिकवतात ना स्कूलमध्ये, ABCD शिकवतात, तसा नंतर स्लोली शिकवतात. तर त्या टायमाला शिकताना माणूस जेव्हा काय पण गोष्ट कॅप्चर करत असतं ना, तेव्हा त्याची ब्रेन थेटा लेवलमध्ये जात असतं. तर तुम्ही रडतच असाल ना तर तुमचा आहे ना बिहेवियर तो थेटा लेवलमध्ये जाऊन तो रेकॉर्ड होतो आतमध्ये. किंवा तुम्ही टेन्शन मध्येच जात असाल, तुम्ही बिहेवियर तुमचा तसा ठेवला असाल की तुम्ही टेन्शन मध्येच जाता. तर टेन्शन मध्ये का जाता? तुम्ही ऑटो पायलटवर तो टाकता. ऑटो पायलटवर थेटा लेवलवर तुमची जेव्हा ब्रेन जातं ना, तेव्हा त्याच्यामध्ये जे फीड करता ना, तो फीड त्याच्यामध्ये होतं आणि तुम्ही ऑटो पायलटवर गेल्यावर तसाच हे करतात. ओके, समजते मी काय बोलते ते? तर हा ऑटो पायलट जो आहे ना, हा 7 इयर्स पर्यंत एवढा इम्पॉर्टंट आहे ना, की तुम्हाला आहे ना जेव्हा तुमचा नात किंवा नातू किंवा मुलगा किंवा मुलगी जे लहान आहेत 7 इयर्स नाही 13 इयर्सच्या लहान आहेत, असं जी मुलं आहेत ना, ह्या मुलांनी आहे ना कधी पण तुम्हाला काय मिळालं ना, अरे किती मार्क्स मिळालं, मला 6 मार्क्स मिळालं, 10 आउट ऑफ 10 6 मार्क्स मिळालं, तर तुम्ही त्यांना काय बोलाल? तुम्ही त्यांना बोलाल 6 मार्क्स मिळालं, अजून एकदम मस्त मेहनत कर, पुढच्या टायमाला 7 मार्क्स मिळतील, 8 मार्क्स मिळतील, असं बोलायला पाहिजे. का? कारण आता त्याच्या मनामध्ये तुम्ही काय फीड केला? पॉझिटिव्हिटी फीड केली तुम्ही, की 6 मार्क्स मिळालं म्हणजे चांगलं आहे, पुढच्या टायमाला 7 मार्क्स मिळतील मेहनत केलं असतं. पण तुम्ही बोलाल 10 का नाही मिळालं, 6च का मिळालं? आता तुम्ही त्याच्या मनामध्ये काय फीड केला? नेगेटिव्हिटी फीड केली. काय? की मेहनत केल्यावर जर 6 मार्क्स मिळालं ना, तर हा निगेटिव्ह आहे, हे बरोबर नाही. आता जेव्हा मोठा तो मुलगा होईल आणि ऑटो पायलटवर जाईल ना, तेव्हा आहे ना त्याला आहे ना, किती पगार आहे तुला? नाही, मला आहे ना 50,000 रुपये पगार आहे, पण माझ्या साहेबाला ना 60,000 रुपये पगार आहे. तर तो आहे ना नेगेटिव्हिटी मध्येच विचार करेल. तो हे नाही विचार करेल की मला 50,000 पगार आहे, पण मला असं नाही बोलेल 50,000 पगार आहे मला, आता माझी प्रमोशन झाली तर मला 60,000 मिळालं, असं नाही बोलेल. तो बोलेल माझ्या साहेबाला 60,000 आहे, मला 50,000. म्हणजे तो सॅटिस्फाय पण नाही होत, आणि दुसरी गोष्ट काय, ती गोष्ट तो नेगेटिव्हिटीनी बघत असतो. समजते मी काय बोलते ते? प्रत्येक गोष्ट
आपण आहे ना पडला, मूल पडला तर अरे अरे पडला 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 करून सगळं धावलं. तो मूल आहे ना जेव्हा पडतं ना तेव्हा रडत नाही. तुम्ही आहे ना लक्ष द्या, म्हणजे अवेअर राहा की लहान मूल जेव्हा पडतं ना तेव्हा तो रडत नाही. किती पण जोरात पडला ना तर रडत नाही. निसिमचा मुलगा पडला आणि हात तुटला, तो रडला पहिले, नाही रडत तो. पण तुम्ही काय काय हे केलं ना की त्याला समजतं काहीतरी निगेटिव्ह आहे, तो रडायला लागतो. कारण आता तुम्ही फीड केला हो त्याच्या रेकॉर्डर मध्ये काय की ही गोष्ट निगेटिव्ह आहे करून. आपली माणसं पहिले काय करायची, मुलगा पडला तर अरे पडला पडला, अरे पैसा पडला बघ, पैसा पडला बघ, असं बोलायचे ना, आठवतंय? पैसा पडला बघ, कुठं पडला पैसा पडला, म्हणजे लक्ष दुसरीकडे घालवायला बघायची. का? तर ते पॉझिटिव्हिटी येते. तू पडणं इम्पॉर्टंट नाही आहे तुझा, तू दुसरीकडे लक्ष घे, तुला दुखणार नाही. पण आपण जर ओरडलो आणि हे केला तर तो मूल रडायला लागतं. मग ते मूल काय शिकतं की अरे काय पण झाला की रडायचं आहे. दुसऱ्या माणसाने, 4 माणसांनी माझ्याकडे बघितलं की रडायचं आहे, असं त्याच्या म्हणजे तो त्याच्यामधून कितीतरी गोष्ट शिकतो. कारण मूल पडला तर 10 माणसं त्याच्याकडे बघत असतात आणि 10 माणसं बघतात तेव्हा तो बघताना हाय हा मूल बघतो, तो बघतो 10 माणसं बघतात आणि तो रडायला लागतो. मग तो काय त्याच्या रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करतो की खूप माणसांनी बघितलं की मला रडायचं पण आहे. म्हणजे रडणं हा अटेन्शन ग्रॅबर पण आहे असं पण त्याला समजतं. कितीतरी निगेटिव्ह गोष्टी समजतात आणि मग तो ऑटो पायलटवर जेव्हा जातो ना तर मोठा झाल्यावर मग तो रड्या होतो. का रड्या होतं? कारण त्याच्या ऑटो पायलट मध्ये ते आहे. त्याला 10 लाख रुपये पण पगार दिला ना तर तरी तो रड्याच होईल. का? कारण त्याच्या ऑटो पायलट मध्ये ते आहे. तो एकदम मोठा फेमस झाला ना, फिल्म स्टार मोठा फेमस, तरी तो रड्याच होईल. कारण त्याच्या ऑटो पायलट मध्ये ते आहे की एवढी माणसं बघतात म्हणजे मी रडला पाहिजे. म्हणून सुसाईड बिसाईड होतात हे सगळं. का? कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये तो फीड होते ते. ओके, हे सगळं जे असतं ना ते ऑटो पायलट मध्ये जातं. पण ऑटो पायलट मधून तुम्हाला जर काय कुठली निगेटिव्ह गोष्टी आणि हे काढायचे असतील ना तर तुम्हाला ना परत ऑटो पायलटला मध्ये जाऊन ऑटो पायलट मधून त्या गोष्टी काढण्यासाठी प्रयत्न करायला लागतं. ही गोष्ट तुम्हाला मेडिटेशन आणि नमाज हेल्प करतं. का? कारण तुम्ही जेव्हा नमाज करता, ओके, नमाज करतो आपण, तेलीम वाचतो, शास्त्र वाचतो, हे वाचतो, जे बिगिनर्स लेवलचं हे आहे. मी नाही बोलत की जे आता कब्बाला लेवल आणि मिस्टिसिझम आणि स्पिरिच्युअलिटी आणि कब्बालाचा शोध सिक्रेट शिकतात, ती माणसांनी जर केला ना तर त्या लोकांचा ब्रेन आहे ना टेटा लेवलवर जातं, असं खालच्या लेवलवर शांत 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 जातं. पण ती लोक आहे ना एक लेवलवर गेल्यावर ती लोक ट्रान्स मध्ये जातात आणि त्यांचा ब्रेन वरच्या लेवलला चालायला लागतं, 32च्या वर चालायला लागतं. म्हणजे बोलतात ना ते एकदम हाय लेवल फ्रिक्वेन्सीवर चालायला लागतं. आणि मग ती लोकांच्या ब्रेनचा वेगळ्या गोष्टीमधून ती लोक सगळ्या, म्हणजे ती लोक एवढा अवेअर होतात सगळ्या गोष्टींचा की त्या लोकांना सगळीकडे ती लोकांचं कनेक्शन होतं, अवेअरनेस त्यांचा एवढा वाढतो. ही पुढची गोष्ट आहे. पण नॉर्मली काय करतं, नॉर्मली नमाज आणि तेलीम आणि हे ते सगळं काय करतं, तुम्हाला तुमच्या थेटा लेवलवर नेत असतं. थेटा लेवलवर तुम्हाला जेव्हा नेला ना त्या टायमाला आहे ना तुम्ही तिथं कधी पण पॉझिटिव्हिटी घातली पाहिजे. कशी? तर नमाज झाली ना की नमाज झाल्यावर कधीच निगेटिव्ह बोलू नका. कारण तुम्ही नमाज झाल्याबरोबर निगेटिव्ह बोलत बसता, पंचायत करत बसता, अरे ऐकलास का हिनी काय केलं, ऐकलास का त्यांनी काय केलं, अरे आमक्याचा काय झालं, क्या खबर आहे भाई, है ना? तर काय होतं, आता तुम्ही तुमच्या थेटा लेवलवर गेला, नमाज केली, सगळं केलं आणि तुम्ही कुठे गेला, तुमच्या थेटा लेवलवर गेला आणि तुम्ही आता काय फीड करताय तुमच्या रेकॉर्डर मध्ये? निगेटिव्हिटी फीड करताय तुमच्या रेकॉर्डर मध्ये. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी फीड करायची आहे. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे की नमाज झाली, हे झाली, ते झाली ना की मग कोणतरी माणूस तेब्यावर उभा राहून शिवूर देतो, है ना, चांगल्या चांगल्या गोष्टी बोलतो. अब्रामाने असं केलं, इसाकाने असा केला, तोराचा हा पोर्शन असा आहे, त्या पोर्शन मध्ये ते चालला होता, हे चालला होता, त्याच्यामधून आपण हे शिकतो. काय शिकतो? त्याने असा केलं तर ह्याच्याने हे शिकलो. का शिकलो? कारण ते तू कुठं तुमच्या प्रोग्राम मध्ये फीड होतं. आणि जेव्हा ते सगळं तुमच्या प्रोग्राम मध्ये फीड होतं ना तेव्हा काय होतं, तुमचा जो नेगेटिव्ह फीड झालेला लहानपणी किंवा चुकून काय झालेला फीड असताना तो निघतं आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी फीड येतो तुमच्या ऑटो पायलटवर. तर म्हणजे आपण कब्बालामधून काय शिकतो? कब्बालामधून हे शिकतो की जेव्हा तुम्ही थेटा लेवलवर जाल ना तर थेटा लेवलवर गेल्यावर तुम्ही नेगेटिव्हिटी करू नका. ओके, जर डोका तुमचा फिरत असेल, हे फिरत असेल ना तर तुम्ही तुम्हाला स्वतःला बोला, डोका कशाला फिरते, नमाज केली ना, तर नमाज केलं डोका नाही फिरला पाहिजे. तुम्हाला स्वतःला पण ते बोललो ना तर आहे ना तुमच्या जो सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस लेवलवर तुमचा जो माइंड आहे ना त्या माइंड मध्ये जे नेगेटिव्हिटी फीड झाली आहे ना ती नेगेटिव्हिटी आहे ना डिलीट होईल आणि त्याच्यावर कुठला प्रोग्राम हे होईल की चिडला नाही पाहिजे करून. जर कोणी तुम्हाला विचारलं ना, अरे बाबा अमक्याचा काय झाला, तमक्याचा काय झाला, तर लगेच त्याला बोलायचा लाशवणारा नाही करायचा, चांगला नसतो.
तर तुम्ही तिथं फीड केला आणि तुम्ही समोरच्याचा पण फीड केला तर तुमची आहे ना पॉझिटिव्हिटी वाढत जाईल. पॉझिटिव्हिटी वाढत जाईल म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढली तर तुम्हाला काय फायदा आहे की तुम्ही जेव्हा ऑटो पायलटवर जाल ना तर तुम्ही पॉझिटिव्हच राहाल. ऑटो पायलटवर निगेटिव्ह ह्याच्यामध्ये नाही तुम्ही वावराल, कारण तुमचा जो हा प्रोग्राम जो आहे ना तो फीड करायचा प्रोग्राम, तो फीड करायसाठी आहे ना तीन वेगवेगळे प्रकार आहेत. एक हिप्नोटिझम प्रकार आहे आणि हिप्नोटिझम करायला सगळ्यांकडे एवढा हे नाही की हिप्नोटाईज होऊन येऊन त्या स्टेजमध्ये जायचा आणि मग तिकडं बघायचं ही अमुक गोष्ट कशाला करतो, तमुक गोष्ट कशाला करतो, मग तिकडनं ते सगळा काढायचा, मग तिकडं पॉझिटिव्हिटी भरायची, मग परत ते या स्टेजमध्ये यायचा, मग ते त्याच्यावर काम करत जायचा. लॉंग प्रोसेस आहे ती हिप्नोटिझमची. पण सगळ्यात चांगली इझी प्रोसेस काय आहे की तुम्हाला सवय लावून घ्या. ओके, दुसरी सवय लावायची, सवय चांगल्या गोष्टींची. तर चांगल्या गोष्टींची सवय झाली तरी ते रेकॉर्ड होणार आहे. आणि तिसरी गोष्ट काय की जेव्हा जेव्हा तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाता, थेटा लेवलमध्ये जाता, त्या टायमाला काय करायचं तुम्हाला, ह्या गोष्टी नाही करायच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी. ओके, समजला? क्वेश्चन्स? निस्सीम क्वेश्चन? व्हेरी गुड. कोणाला काय क्वेश्चन? छान होतं जुळा, समजतंय. समजतंय? कोणाला Okay. काय स्पेसिफिक टेक्निकल काय असेल, काय एक्सपिरियन्स पटकन शेअर करायचं तर प्लीज करा. अजून सब्जेक्टला गेलो नाही. ओके, पुढे जातो मी. ओके. आता आहे ना ह्या मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये आहे ना, जो थेटा लेवलचा मेडिटेटिव्ह स्टेट आहे ना, हा आपण खालच्या लेवलचा मेडिटेटिव्ह स्टेट आहे. म्हणजे नॉर्मली म्हणजे आपल्या नमाजी, आपला जो तोरा स्टडी आणि ह्या ज्या ते आपल्याला त्या स्टेट मध्ये नेतात, थेटा स्टेट मध्ये. थेटा स्टेट म्हणजे कसं आहे, तुम्ही झोपेतून जागा झाल्यावर जी स्टेट असतं ती. आता झोपेतून जागा झालेली जी स्टेट असतं ना ती कधी पण चांगलीच असतं. जर तुम्ही डरावना काय स्वप्न बिप्न नाही बघितलं असेल किंवा रात्री ड्रग्स घेऊन नाही झोपला असाल तर सकाळी उठताना माणूस फ्रेश असतं, बरोबर ना? तर ती फ्रेश असणारी का गोष्ट आहे, कारण ती फ्रेश असणारी याच्यासाठी गोष्ट आहे कारण तुमचा ब्रेन लेवल जो ब्रेन वेव्ह आहे ना, तो ब्रेन लेवल वेव्ह एकदम रिलॅक्स आणि ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये रेसिप्टिव्हिटी जास्ती असतं. तर त्या ह्याच्यामध्ये ब्रेन सगळा रेकॉर्ड करत असतं. आणि ती नॉर्मली तुम्हाला आपला जो स्ट्रक्चर आहे ना आपल्या ह्याचा, आपल्या नमाजीचा आणि आपल्या सगळ्या गोष्टींचा स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर त्या हिशोबाने केलेला आहे. आणि त्या हिशोबाने केलेला स्ट्रक्चर आहे ना, त्या स्ट्रक्चर मध्ये गेल्यावर तुम्ही जेव्हा कुठली पण गोष्ट करता ना, तर ती गोष्ट आहे ना रेकॉर्ड सारखी रेकॉर्ड करायला जाते. म्हणून आहे ना आपल्याला ना जेवताना पण आहे ना ऑटो लेवलवर जेवायची, ऑटो पायलटवर जेवायचं नसतं आपल्याला. नॉर्मली माणसं कशी जेवतात, समोर जेवण वाढला, हे वाढला की टीव्ही बघत बघत जेवतात. म्हणजे तुम्ही जेवता हे कशामध्ये चाललंय, तुमचं लक्ष कुठे आहे, टीव्हीवर आहे, पण तुम्ही जेवता कशावर, ऑटो पायलटवर जेवताय तुम्ही. म्हणजे लहानपणी तुम्हाला शिकवलं होतं ना जेवायचं, त्या ह्याच्यामध्ये जेवता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये तुम्ही चेंज काय आणू शकता, तर चेंज आणू शकता पहिली गोष्ट तर टीव्ही बीव्ही बघताना, हे करताना, फालतू बाता करताना आणि हे करताना जेवू नका. जेवताना नुसता जेवा. कधीतरी आठवड्यातून एकदा टीव्ही बीव्ही बघत बसताना हे ओके आहे, पण फालतू ते निगेटिव्ह गोष्टी बघत बघत जेवू नका, कारण निगेटिव्हिटी तुम्ही फीड करता तुमच्या बॉडीला. तुमची बॉडी जेवताना रिलॅक्स होत जातं, पण रिलॅक्स होताना तुम्ही त्याला पॉझिटिव्हली रिलॅक्स करायसाठी काय करता, तर हात धुवून हे करा आणि जेवताना अवेअर व्हा की आता मी जेवणार आहे करून. आणि आपण नमाज करतो म्हणजे काय, नमाज करतो म्हणजे आपण अवेअरनेस मध्ये आणतो की आता आपण जेवणार आहे. आपण सबकॉन्शियस लेवल मध्ये, म्हणजे ऑटो लेवलवर नाही जेवत आहे आपण. ऑटो लेवलवर नाही जेवायचंय मला कसं अवेअरनेस मध्ये जेवायचं. म्हणून आपण अवेअरनेस मध्ये एकदा जेवायला सुरू केल्यावर काय होतं, जेवताना आपण आपोआपच ऑटो लेवलवर जातो. पण आपण अवेअरनेस करता स्पिरिच्युअल चांगल्या पॉझिटिव्ह अवेअरनेस आणणार ना. मग पॉझिटिव्ह अवेअरनेस आणल्यामुळे काय होतंय की आपल्यामध्ये आता जो रेकॉर्ड जो जातोय ना आतमध्ये, तो पॉझिटिव्हिटीच जातो, निगेटिव्हिटी नाही जात. समजला? तर जेवताना ना नमाज केली ना तर निगेटिव्हिटी नाही जात. याचा अर्थ काय की निगेटिव्हिटी याच्यासाठी नाही जात कारण तुम्ही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टाकला. तुम्ही जेवताना नमाज करून जर तिथं लाशोनारा करत करत जेवलात ना तर निगेटिव्हिटीच जाईल. जेवताना नमाज करून टीव्ही बघत बघत, समाचार बघत आणि हे झाला ते झाला, खून झाला, अमुक झाला बघत बघत जेवला ना तर निगेटिव्हिटीच जाईल. कारण माणूस जेव्हा जेवतो ना तर तो ऑटो लेवलवरच जातो, ऑटोमॅटिक जेवतो. तुम्ही 32 टाइम कोणच चावून चावून खात नाही, टाकतं तोंडात 2-4 टाइम 10 टाइम खात आणि सगळं ऑटोच जात असतं.
जरी आपण बोलतो ना 32 टाइम चावून खा आणि हे खा ते खा ते खा, माणसाचं ते आतमध्ये फीड झालेला आहे की एवढा एवढा नरम झाला की गिळाचा, तो कॉन्शियसली नाही जेवत, अनकॉन्शियस, कारण तुमचा बॉडीचा ब्रेन वेव्ह पण त्याच्यामध्ये जातं. म्हणून आपला जर ब्रेन जास्ती चालत असेल ना तर आपल्याला भूक नाही लागत. ब्रेन एकदम एक्सायटेड असेल हे असेल तर आपल्याला खावासं नाही वाटत, रिलॅक्स झाल्याशिवाय खावासं नाही वाटत आपल्याला. का? कारण ब्रेन ह्याच्यामध्ये ऑटोमध्ये करून हे करून आपण जर त्याच्या हिशोबाने खाल्ला ना तर आपला ब्रेन ऑटोमध्ये जातं तर पॉझिटिव्हिटीमध्ये जातं. म्हणून आपल्यामध्ये दुसरी काय पद्धत आहे की प्रत्येक टायमाला आपण केळा खजूर हे ते कधी खातो? नमाज झाल्यावर, हे झाल्यावर, ते झाल्यावर खातो ना. काय खातो? कारण आपण पॉझिटिव्हिटी फीड करतोय आपल्या बॉडीला. प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती अशी बसवलेली आहे ना की तुमच्या जो आतला स्ट्रक्चर आहे ना बॉडीचा त्याला पण स्पिरिच्युअलिटीचा हेल्प होईल. तर ती गोष्ट आहे ना आपण ह्याच्यासाठी केली पाहिजे, कारण त्याच्याने पॉझिटिव्हिटी होणार आहे. की नमाज करून काय होणार आहे असा विचार करून केला ना तर नमाज करून कायच नाही होणार आहे. तू नमाज करून नेगेटिव्हिटीच करणार असेल ना तर कायच नाही होणार आहे. पण नमाज करून त्याचं संगती जे आहे ते सगळं करशील ना तर पॉझिटिव्हिटी होईल. जेव्हा तू ऑटो पायलटवर जाशील ना तेव्हा तू ऑटो पायलटवर पॉझिटिव्ह चालशील. आपण कुठली पण गोष्ट ठरवतो आणि ती गोष्ट करायला जातो ना तेव्हा ऑटो पायलटवर आपली बॉडी 95% असताना म्हणून आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. पण आपण एखादी गोष्ट ठरवली आणि ती ठरवलेली गोष्ट, कारण माणूस कधी पण पॉझिटिव्ह ठरवतो, निगेटिव्ह नाही ठरवत. मी ह्याचा खून करीन, मी ह्याला असा सत्यानाश करीन असं नाही ठरवत माणूस. माणूस काय ठरवतं? मी अमुक करीन, मला एवढा हे करायचं आहे. पॉझिटिव्ह गोष्ट ठरवतं. पण पॉझिटिव्ह गोष्ट ठरल्यावर पॉझिटिव्ह गोष्ट करायसाठी ऑटो पायलट मध्ये भरलेली गोष्ट पण पॉझिटिव्ह पाहिजे ना. तर ऑटो पायलट मध्ये पण पॉझिटिव्ह गोष्ट भरली आणि त्यांनी ठरवलेला पॉझिटिव्ह आहे तर तो सगळ्या गोष्टी त्याला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाईल. पण पॉझिटिव्ह ठरवली आणि ऑटो पायलट मध्ये नेगेटिव्हिटी आहे तर त्याला पॉझिटिव्हिटी मध्ये कधी नेणारच नाही. कारण ऑटो पायलटवर असताना तो दुसरीकडेच जातोय, दुसरीकडे त्याचा बॉडी घेऊन जातं ऑटो पायलटवर. त्याचा फिजिकल एक्झिस्टन्स आहे ना त्याला दुसरीकडे नेत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण तेच हे होतं. म्हणून नमाज करतं, हे करतं, ते करतं माणूस आहे ना त्याला आपल्याला वाटतं की ती जादू झाली. जादू नाही झाली, त्याचा काहीतरी इफेक्ट आहे. त्याला जादूनी सगळ्या गोष्टी मिळतात. जादूनी नाही मिळत त्याला सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे. तो जे ठरवतं ना त्याच्याकडे त्याची बॉडी, त्याला सगळा अख्खी जग दुनिया त्याला साथ देतं. कारण तुमची बॉडी आणि तुम्ही पॉझिटिव्ह असाल ना तर तुम्हाला पॉझिटिव्हच तुम्ही अट्रॅक्ट कराल आणि तुमच्या संकडे पॉझिटिव्हच गोष्टी येतील आणि तुमच्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही जो गोल केला ना त्या गोलमध्ये तुम्ही व्यवस्थित जाल. ओके. हा कब्बाला मी तुम्हाला फिजिकल लेवलवर सांगतोय कसं काम करते ते. स्पिरिच्युअल लेवलवर सांगत नाही मी तुम्हाला. स्पिरिच्युअल लेवलवर आणि अजून वरच्या लेवलवर वेगळा काम करतोय तो, ते मी नाही. तुम्हाला फिजिकल लेवलवर कारण ह्याचा आपल्याला कसा ह्या लाईफ मध्ये कसा आपल्याला फायदा करून घ्यायचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. ओके. आतापर्यंत काय क्वेश्चन कोणाला? क्वेश्चन विचाराल ना तर मला असं वाटेल की म्हणजे नुसतं मी बोलतोय आणि माणसं ऐकतात की समज, कारण ना असं वाटतं मला की सगळे हिप्नोटाईज झालेत आणि हिप्नोटिक स्टेज मध्ये असा. आता 3 बोलल्यावर सगळ्यांनी उठा. 1 2 3 क्वेश्चन्स. क्वेश्चन आहेत का कोणाला? क्वेश्चन आहेत की नाही? तुला आहे क्वेश्चन? हा एक मिनिट. ह्याच्यावर पण आहे का बघ कुठला ह्याच्या काय आपलं ते मम्मीला chat क्वेश्चन. box. हा विचार. एकदम क्लिअर आहे. नाही मी काय बोलते आता तू जे बोल येते ऐकू? हा ऐकू हा येते बोल. म्यूट करते कोणतरी चुकून अनम्यूट झाला. बोल. जर आता तू बोलतो ना हे पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे, तर आता एक इंडिव्हिज्युअल पॉझिटिव्ह थिंकिंग करतंय घरात. आता आपण एकत्र राहतो सगळे आणि मग एकाने पॉझिटिव्ह केला आणि दुसऱ्याने त्याच बाबतीत निगेटिव्ह केला, मग कसं काय होऊ शकते? तीच गोष्ट आहे. ओके. एकदम मस्त क्वेश्चन होता. बघा पॉझिटिव्ह करताना आपण पॉझिटिव्ह करतो ना गोष्ट, ती पॉझिटिव्ह गोष्ट फीड करायसाठी बोलतोय मी. जेव्हा मेडिटेटिव्ह आपण आहे ना रेकॉर्डिंग कधी करणार आहोत सगळ्या आपली बॉडी सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंग कधी करणार आहे? जेव्हा आपण मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे. तो थेटा लेवलचा जो ब्रेन वेव्ह आहे ना त्याच्यामध्ये. आणि थेटा लेवलच्या ब्रेन वेव्ह मध्ये आपण कधी जातो? थेटा लेवलच्या ब्रेन वेव्ह मध्ये आहे ना जास्ती करून आपण सकाळी जेव्हा उठत असतो, रात्री आपण झोपताना जातो किंवा सकाळची नमाज केली तेव्हा जातो है ना. जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटी करतो किंवा शब्बातचा दिवस आहे, शब्बातची नमाजीची तयारी झाली, शब्बात दुसरा दिवस शब्बात, त्या दिवशी आपण थेटा वेव्ह मध्ये असतो.
मॅक्झिमम आपण थेटा वेव्ह मध्ये जेव्हा असतो ना, तर त्या टायमाला आहे ना आपण आहे ना कॉन्शियस राहायचं आहे. का की आज मी आहे ना रेकॉर्ड करतोय सगळ्या गोष्टी, आणि फक्त थेटा वेव्ह मध्ये आहे ना मी गेलो ना, तर ह्याचा अर्थ नाही की बाकीची नाही गेली. जर आहे ना आपल्या घरी आहे ना एका माणसाने पण नमाज केली ना, तर मी थेटा लेवल मध्ये 4 हर्ट्सला गेलो ना, तर बाकीची माणसं आहे ना 7ला तरी जातील. बरोबर बोलते की नाही? कारण घरी जर नमाज चालली आहे ना, तर सगळ्या माणसांचा तो लेवल खाली जातं. पण जो कॉन्सन्ट्रेशननी कवानानी कॉन्सन्ट्रेशननी जो नमाज करतोय, जो त्याच्यामध्ये जास्ती हे करतोय ना, त्याचा आहे ना 4 लेवल, तो जास्ती लेवलला जाईल मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये. पण दुसरी माणसं 8 लेवलला तरी जातील, 8 हर्ट्सवर पण जातील, त्याची ब्रेन वेव्ह जातील ना. तर त्या टायमाला आपण सगळ्या माणसांना तिथं नेतो. आणि त्या टायमाला आपण काय करायचं, त्या टायमाला आपण लक्ष ठेवायचा की पॉझिटिव्हिटी झाली पाहिजे. कारण त्या टायमाला पॉझिटिव्हिटी झाली ना, तर ती पॉझिटिव्हिटी आपण सगळं रेकॉर्ड करणार आहोत, जेवढी माणसं आहेत तेवढी. पण त्या टायमाला जर नेगेटिव्हिटी झाली ना, तर नेगेटिव्हिटी त्या टायमाला सगळेजण रेकॉर्ड करणार आहेत, जेवढी आहेत तेवढी. तर जर एखादा माणूस नेगेटिव्ह असेल ना आणि नेगेटिव्हिटी करत असेल ना त्या टायमाला, तर त्या माणसाला आहे ना थांबवायचं आहे. पण जेव्हा आपण त्या लेवलवर ना आहे, ओके, आपण नॉर्मल लेवलवर आहोत, सबकॉन्शियस लेवलवर नाही आहोत, थेटामध्ये नाही आहोत, आपण त्या लेवलमध्ये नॉर्मल याच्यामध्ये. आणि त्या टायमाला एखादा माणूस जर नेगेटिव्हिटी करते, काय करते ना, तर त्याला तुम्हाला आहे ना सांगायचं आहे शांत हो, हे हो, त्याला समजवायचं आहे, त्याला शांत करायचं आहे. का? कारण तो सगळेजण रेकॉर्ड नाही करणार आहेत आता ती निगेटिव्हिटी. ती निगेटिव्हिटी त्या माणसाच्या ऑटो पायलट मधून येते ती निगेटिव्हिटी. पण जेव्हा खरोखर सगळेजण रिसेप्टिव्ह मध्ये आहेत ना, त्या टायमाला तर सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे की निगेटिव्हिटी पासून, अरे निगेटिव्हिटी नको करू, जास्तीत जास्ती काय करायचं. आता मी तुम्हाला ना एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल काय ना, मी बघितलं की मशिदीमध्ये नमाज झाली, नमाज झाली, कुठली पण नमाज असो, फ्रायडेची, सॅटर्डेची, कुठली पण नमाज झाली की माणसं बाहेर आली की शब्बात चालोम हे ते केलं की माणसं आहे ना ग्रुप बनून उभं राहतात. आणि ग्रुप बनून उभं राहिलं की माणसं काय करतात, पंचायत करायला लागतात. अमक्याचा झाला, तमक्याचा काय झाला, हे झालं. आणि सगळी माणसं नाही करत, एखाद दुसरा कोणतरी करतं. पण आहे ना त्या नेगेटिव्ह आपल्या ऑटो पायलट मध्ये नेगेटिव्हिटी एवढी भरली आहे ना की आपण आहे ना लगेच तिथं धावत जातो ऐकायला. आणि मग काय होतं, त्या टायमाला आपण जास्ती रिसेप्टिव्ह आहोत निगेटिव्हिटी म्हणजे रेकॉर्ड करायला, तर आपण नेगेटिव्हिटी रेकॉर्ड करतोय. ओके, आता मी कब्बाला शिकलो, मला कब्बालाचा हे आहे, मी सायकोलॉजी शिकलो, मला ब्रेनचा हे आहे, तर मी त्याच्यासाठी काय केलं, मी ठरवलं की हे झाल्यावर आपण नमाज केली की आपण आता दिबरे तोरा करायचा, तोरावर बोलायचं आपण. कारण आता काय आहे की माणसं सगळी रिसेप्टिव्ह आहेत. मग रिसेप्टिव्ह असताना मग तिथं बसून आपण तोरावर डिस्कशन करायचं, तोरावर बोलायचा, आमनी असा केला, ह्यांनी कसा ते केलं, हे ते. मग मग तू बोल, आता हे बोल. मग माणसं बोलतात, मग माणसं बोलतात, अरे आता मिश बराखा द्या, हे द्या, ते द्या. आणि मग माणसं मी त्या लेवल मधून निघाली की पाठवायचा बाहेर. ओके, त्या लेवलमध्ये तुम्ही थेटा लेवलमध्ये काय एक दिवसभर नाही असणार आहे, मी 15-20 मिनिटच राहणार आहे. नमाज झाल्यावर त्या लेवलमधून जेव्हा तुम्ही बाहेर येता ना, तर 15-20 मिनिटासाठी तुम्ही त्या लेवलमध्ये आहे, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये निघताय तुम्ही आता बाहेर. पण त्या निघताच्या स्टेटमध्ये तुम्ही पॉझिटिव्हिटी टाका आणि मग सोडा माणसांना बाहेर. तर माणसं बाहेर येताना मग माणसं तोरा बोललीत, हे बोललीत ना, मग त्या लोकांना आहे ना आपोआपच समजतं की बाबा आता लाशोनारा नाही करायचं, जा करून. तर त्याच्याने आपण आहे ना म्हणजे ग्रुप मध्ये हे आपण हे करू शकतो. इव्हन जेसीसी मध्ये पण मी बोलतो, जेसीसी मध्ये पण आपण आहे ना तसंच हे करायचं की काय माणसं आली ना, तुम्ही निगेटिव्हिटी नको करू, तुम्ही बोला, पण निगेटिव्ह वरती न बोलू. आणि स्पेशली जेव्हा तोरा क्लास होतोय किंवा आपला कब्बाला क्लास होतोय किंवा काहीतरी स्पिरिच्युअल गोष्ट होते आणि तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये गेलात आणि तुम्ही थेटा लेवलवर आलात, तर निगेटिव्हिटी नको बोलू. कारण त्या टायमाला काय होतंय, तुम्ही रेकॉर्डर आहोत, सगळं रेकॉर्ड करणार आहोत तुम्ही, आणि तुम्ही नेगेटिव्हिटी रेकॉर्ड करणार आहे. तर त्या टायमाला पॉझिटिव्हिटी करा आपण. बघा पूर्वीच्या पद्धती होत्या, पूर्वीची पद्धत होती, मलिदा झाल्यावर हे झाल्यावर माणसं काय करायची, माणसं जेवायची, हे करायची, जेवण बिवण झालं, हे झाल्यानंतर तरी माणसं गाणं गायची, आज या शीर मोशे. कशाला करायची? कारण ते नाही केलं ना तर माणसं नेगेटिव्हिटी करणार आहेत, पंचायत करणार आहेत. तुम्ही त्याच्यासाठी निघासाठी काहीतरी, त्याच्यासाठी काहीतरी तो जी गोष्टी होती ना त्या गोष्टी करा, नाही तर नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आणा, नवीन गोष्टी आणा. त्याच्यासाठी मी कब्बाला क्लास झाल्यावर माणसांना बोलतो की कोणाला काय क्वेश्चन असेल, काय असेल तर मला येऊन बोला, मला येऊन विचारा, मी तुम्हाला सांगेन. माणसं येऊन क्वेश्चन विचारतात. म्हणजे ते लेवल मधून निघायला 10-15 मिनिटं जे लागतं ना, त्या 10-15 मिनिटांमध्ये आपण नेगेटिव्हिटी नाही होईल हे लक्ष दिलं ना, तर प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट जो आहे ना, तो जो व्हायचा तो इफेक्ट होईल.
कारण मेडिटेटिव्ह स्टेट आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आपल्याला स्पेशल मेडिटेशन मध्ये बसायला नाही लागत आहे. जसा दुसऱ्या धर्मातल्या माणसांसाठी मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जायला त्यांना मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये बसायला लागतंय. त्यांना मांडी घालून बस, हे कर, श्वास आत घे बाहेर सोड, आत घे बाहेर सोड, हे बोल, अमुक मंत्र 108 टाइम बोल, आता ते कर, आता हे कर, आणि अमुक कर, तमुक कर, है ना, हे काय कर, काय प्राणायाम कर, सोड बाहेर घे. त्या सगळ्या गोष्टी केल्यावर तू लोक त्या स्टेट मध्ये जात आहेत. पण आपल्या बिल्ट इन आहे, तुमच्या सिस्टम मध्येच बिल्ट इन केलेलं आहे. तर बिल्ट इन केलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जास्ती अवेअर राहायला पाहिजे. कारण त्या लोकांच्या इथं निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी लोक 95% अख्खा जग दुनिया 95% ऑटो पायलटवरच चाललेलं आहे. इस्रायल माणसं का एवढी, ज्युईश माणसं, इस्रायल माणसं का एवढी इंटेलिजंट आहेत? ती जादू नाही इंटेलिजंट आहेत, कारण तुम्ही 95% ऑटो पायलटवर नाही चालत. आपण जास्ती पर्सेंट अवेअरनेस मध्ये चालतो. आपला जो ऑटो पायलट आहे ना तो 90% 85% असेल. का? कारण आपल्या सिस्टम मध्ये ते बिल्ड इन केलेलं आहे. आपल्या सिस्टम मध्ये ते बिल्ड इन झाल्यामुळे आपण आहे ना त्या गोष्टींमध्ये इंटेलिजंटली वागू शकतो. आपण आहे ना कुठली पण गोष्ट जास्ती विचार करू शकतो. का? कारण आपल्या ऑटो पायलट मध्ये, आपल्या सिस्टम मध्ये मेडिटेटिव्ह सिस्टम्स आहेत आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये, शब्दांमध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये. तर तुम्हाला त्या सिस्टम मधून तो काळाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी त्याच्यामध्ये बिल्ड इन केलेल्या आहेत. आणि त्या बिल्ट इन केलेल्या गोष्टी असतील ना तर त्या बिल्ट इन केलेल्या गोष्टी तुम्हाला यूज करायला पाहिजे. हे मी दुसऱ्या जाऊन हिंदू लोकांना आणि मुसलमान लोकांना नाही सांगू शकत, कारण त्यांच्यामध्ये ही पद्धत, त्यांच्यामध्ये हेच नाही आहे. मुसलमान 2 मिनिटं उभा राहिला, अल्लाहू अल्लाहू केला, तो मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये 2 मिनिटात नाही जाईल. त्याच्यासाठी नमाज करायला लागेल, अर्धा 1 तास, पाऊण तास तरी नमाज करायला लागेल त्याला. 5 मिनिटं 2 मिनिटं नमाज केली, तुम्ही सकाळी उठून शेमाय सल केलं, हे केलं की लगेच मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये नाही जाणार. तुम्हाला मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये तुम्ही जेव्हा सकाळी उठून तेव्हा तुम्ही बॉडीली प्रोसेस करून सगळं करताना तोपर्यंत तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये नाही आहे. जरी उठताना मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये असताना तरी तुम्ही कुठल्या अल्फा लेवल मध्ये गेलात. आता मग तुम्हाला नमाज करताना अल्फावरून खाली यायचं आहे, त्याच्यामधून थेटा मध्ये यायचं आहे, परत उलटा आहे ना तो, त्याच्यासाठी परत टाइम लागतो. तर ती सिस्टम मध्ये आपल्या बसवल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जात असतो, दररोज जातो. जे करतात दररोज नमाज वगैरे तिला दररोज जातात. जे तेलीम वाचायची सवय आहे, तेलीम काय माणूस 2 मिनिटाची तेलीम नाही वाचत ना, 15-20 मिनिटाच्या आत. जरी 8-9 टप्पा असलं तरी 15-20 मिनिटं तरी लागतात. तर 15-20 मिनिटं मध्ये तुम्ही जाऊ शकता त्याच्यामध्ये. आणि एखादा माणूस निगेटिव्ह असेल तर जर तुम्ही टेटा स्टेटवर गेलात ना तर सगळी माणसं निगेटिव्ह स्टेट मधून नाही, तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये गेला ना तर माणूस रिलॅक्स होतो, तो वागत नाही तसा. आता त्याच्या वरच्या स्टेट मध्ये तो वागतो ऑटो पायलटवर. विचार कोण? सुजी, क्वेश्चन. I have a comment that in the villages they have these bullock carts and all that, so they can the bullock cart them itself they can come home from the market or from the field. They know all the curves of the road. Even Yes, the yes. horse, Even horse donkeys. like he can find his way home from the Yeah, field yeah. or Donkey wherever. donkey also. Yeah. That is autopilot. But In आपल्याला कसं- In Yeah. Thailand, they have taught the monkeys to tap the coconuts, climb the tree, and turn it Yeah. around. And the pakka coconut, they can pull it out from the Yeah, tree. but that is like a autopilot na. So we are not animals. We are not something which has to. ऑटोपायलट वर चालणारी गोष्ट काय आहे की ज्या लोकांना अवेअरनेस नाही आहे, ज्या लोकांना कॉन्शियसनेस नाही, अशी गोष्ट ऑटोपायलट वर चालणार आहे. आपल्याला कॉन्शियसनेस आणि अवेअरनेस आहे ना, आणि आपण कॉन्शियसनेस आणि अवेअरनेस मध्ये किती चालतो? 5% जास्तीत जास्ती. तर आपल्याला 5% जेव्हा आपण त्याच्यामध्ये चालतोय ना तर आपल्या सिस्टम आपल्याला टॅप करायला देते तुमच्या नेगेटिव्हिटी चेंज करायसाठी, तुमचा प्रोग्राम चेंज करायसाठी. मेडिटेशन तुमचा प्रोग्राम चेंज करायसाठी. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की मेडिटेशन कशासाठी? मेडिटेशन इज फॉर युअर सेल्फ, तुमची बॉडीसाठी आहे मेडिटेशन. तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये गेलात ना तर तुम्ही जेव्हा नमाज करता ना तेव्हा मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये नाही जात. तुम्ही नमाज करताना तुम्ही स्पिरिच्युअल स्टेट मध्ये जाताय. पण तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये गेल्यावर ना त्याच्यामध्ये फीड करू नका नेगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी फीड करा की तुमचा स्पिरिच्युअल जो डेव्हलपमेंट आहे ना तो जास्ती होत राहील. ओके,
आता मी पुढे येतो. आता जे जास्ती टाइम मेडिटेट करतात, हे करतात, ते करतात ना, तर ती लोकांचं आहे ना एक लेवल आहे ना, आता ती लोक काय करतात, ती लोक आहे ना ह्या जो तुझा जो मागं येऊन टेटा स्टेट मध्ये येऊन तुझा नेगेटिव्हिटी काढायचा किंवा तुझा रेकॉर्डिंग चेंज करायचा जो हे आहे ना, तो चेंज करायचा, हे करायचं, ते कशासाठी आहे, नेगेटिव्हिटी काढायचा. पण तू जेव्हा पॉझिटिव्ह झालास, पॉझिटिव्हिटी होते तुझ्या संगती सगळा जेव्हा पॉझिटिव्हिटी व्हायला लागते ना, तर तुला आता ते चेंज करायची गरज नाही तुझ्या थेटा स्टेटवर. तर जेव्हा जेव्हा आता ती लोक नमाज करतात, हे करतात ना, तर ती लोक काय करतात, जेव्हा ह्या स्टेटवर झालं ना, थेटा स्टेटवर म्हणजे ती लोक जेव्हा मेडिटेटिव्ह स्टेटवर येतात ना, त्याच्यानंतर ती लोक आहे ना, आता जो परत क्लाइंब आहे ना, तो क्लाइंब आहे ना, ती लोक पॉझिटिव्हली क्लाइंब करतात. पॉझिटिव्हली क्लाइंब करतात म्हणजे काय, की जेव्हा ती लोक अल्फा स्टेटमध्ये जातात तेव्हा ती लोक पॉझिटिव्हली अल्फा स्टेटमध्ये जातात. बीटा स्टेटमध्ये जातात तेव्हा पॉझिटिव्हली बीटा स्टेटमध्ये जातात. आणि ती लोक त्याच्याच्या वरच्या गामा स्टेटमध्ये जातात पॉझिटिव्हली. आता आपण जेव्हा आता हे करतोय ना, मी जेव्हा लेक्चर चालू केला ना, सगळ्यांसाठी आपला लेक्चर जेव्हा चालू केला ना, तेव्हा आपण सगळेजण बीटा स्टेटमध्ये होतो, आपला ब्रेन बीटा स्टेटमध्ये होता. ओके. आणि लेक्चर पुढं 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 आपण बात करत, हे करत गेला, आणि मग लहान मूल कसा शिकतं हे सगळं बोललो ना, तर आपण आहे ना अल्फा स्टेटमध्ये गेलो. कारण आपण आपल्या मेमरीज मध्ये गेलो ना. मी जेव्हा लहान मुलं असा शिकतो तेव्हा तुमच्या मेमरीमध्ये तुम्ही विचार केला ना सगळं, की मी लहान होतो तेव्हा मी असा शिकलो होतो, हे शिकलो होतो, म्हणजे मेमरीमध्ये गेलो आपण. म्हणजे कुठं गेलो, आपल्या रेकॉर्डिंग मध्ये गेलो, है ना. तुमच्या कोणाला ज्या ज्या मी एक्झाम्पल दिल्या ना, त्या त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला नाही तर तुमच्या मम्मी डॅडीला नाही तर तुम्हाला कोणाला तरी तुम्ही आठवण केली, बरोबर ना. गाडी चालवताना मी दिला, जेवण बनवायचं, जेव्हा काय काय मी जे एक्झाम्पल देत होतो तेव्हा तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये जात होता. मेमरीमध्ये जात होता म्हणजे तुम्ही कुठं घेत होतो, तुमच्या रेकॉर्डर मध्ये जात होता. पण रेकॉर्डर मध्ये तुम्ही जेव्हा जात होता ती तुमची अल्फा स्टेट आहे. पण रेकॉर्डिंग व्हायची जी स्टेट आहे ती काय आहे, थेटा स्टेट आहे. त्याच्यामध्ये पण आपण गेलो आणि मी पॉझिटिव्ह बद्दल बोललो. पण मी जेव्हा आता त्याच्यावर कसा चेंज करायचा आणि हे सगळं जेव्हा तुम्हाला केलं ना, तर तेव्हा आता मी तुम्हाला ना अल्फा स्टेट आणि बीटा स्टेट मधून आहे ना, तुम्हाला आता मी वरच्या स्टेट मध्ये आणलं. आता तुम्ही आहे ना ॲजिटेटेड आहे, तुमचा ब्रेन आहे ना, ब्रेन वेव्ह आहे ना, तर शांत नाही आहे तुमचं ब्रेन वेव्ह. तुमचं ब्रेन वेव्ह फास्ट आहे. तुम्ही बेटा स्टेटच्या वरच्या लेवलला. ओके. आणि आपला नमाज आणि आपली हे ना आपल्याला तो क्लाइम करायला आहे ना हे करतं, आणि आपण त्याच्यामध्ये क्लाइम केल्यावर आपण आहे ना गामा स्टेट मध्ये जाऊ शकतो, अजून वरची लेवल आहे. तर कब्बालाचा जो स्टडी आहे ना, कब्बाला मेडिटेशन, आणि हा मेडिटेशन आपल्याला ना त्या स्टेट मध्ये नेतं. आपण त्या स्टेट मध्ये गेलो ना तर आपण जास्ती अवेअर होतो. मी तुम्हाला स्टार्ट मध्ये सांगितलं की तुम्ही लेक्चर ऐकताना आता तुम्ही माझ्याकडे बघता आणि माझ्यामध्ये अवेअर आहोत, बरोबर. पण आता तुम्ही जर आहे ना खरोखर अवेअर झालात ना तुमच्या स्वतःबद्दल, स्वतःच्या बॉडीबद्दल अवेअर झालात ना, तर तुम्हाला समजेल की नाही, माझ्या बॉडीमध्ये काहीतरी चेंज झालेला आहे. मला असा थोडासा गरम वाटतंय, मला थोडासा वॉर्म वाटतंय, माझा कान डोका बिका असा गरम झालेला आहे, माझ्या बॉडीमध्ये काहीतरी असा रिलॅक्स स्टेट आलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल जास्ती अवेअर झालात. का अवेअर झालात, कारण तुम्ही आता बेटा स्टेटच्या वरच्या लेवलला आलेला आहे. तुमचा ब्रेन जो आहे ना, तो ब्रेन आता थंड नाही झालेला आहे. आता जर तुम्ही झोपायला गेलात ना तर तुम्हाला झोप नाही येणार आहे. जर बिछाण्यावर पडलात ना तुम्ही तर झोप नाही येणार आहे. पण थेटा स्टेट मध्ये असताना माणूस जर बिछाण्यावर पडला ना तर त्याला लगेच झोप येतं. थेटा स्टेट मध्ये जर जेव्हा माणूस जातो ना तर तो बिछाण्यावर पडला तर त्याला काय झोप येणार आहे. लहान मुलगा कसा पडल्या पडल्या झोपतं तसा. ओके. पण आता तुमची ब्रेनची वेव्ह थेटा स्टेटवर नाही, आता तुम्ही हाय लेवल स्टेटवर आहे. तुम्ही गामा कोण गामा स्टेट, जर्म्या बिरम्या गामा स्टेटवर गेला असेल. निसिम मला दिसते गामा स्टेटवर गेलेला आहे, कारण ब्रेन त्याचं चालायला लागला एवढा फास्ट. ओके. आता ह्याचाच जो वेव्हलेंथ आहे ना, अजून 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 वाढत गेला ना वेव्हलेंथ, हर्ट्स वाढत गेला ना, तर तुम्ही आहे ना ह्या फिजिकल बॉडी मध्येच तुम्हाला आहे ना अवेअर होता. तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टींसाठी तुम्ही अवेअर होऊ शकता. ओके. तर कब्बाला मेडिटेशन तुम्हाला तो अवेअरनेस मध्ये नेतं. आपला ज्युइश मेडिटेशन आहे तुम्हाला त्या मेडिटेशन मध्ये नेतं, आणि त्या मेडिटेशन मध्ये नेल्यावर तुम्ही स्पिरिच्युअली त्या वेव्हलेंथला गेल्यावर, तुम्ही जास्ती वेव्हलेंथला गेल्यावर तुम्हाला आहे ना फिजिकॅलिटीच्या पेक्षा जास्ती गोष्टी तुम्ही अवेअर होऊ शकता. तुम्ही स्पिरिच्युअलिटी बद्दल अवेअर होऊ शकता. तुम्ही देवदूत बघू शकता. ओके. वरच्या लेवलला जाऊ शकता तुम्ही. पण तुमची ब्रेन वेव्ह तेवढी फास्ट झालेली आहे. पण ती ब्रेन वेव्ह तुम्ही एकदम फास्ट नाही करू शकत. ती ब्रेन वेव्ह फास्ट आहे. तू ड्रग्ज घेतला तर काय होतं, ब्रेन वेव्ह तुमची फास्ट झाली तो फायदा नाही होत तुमचा. तो निगेटिव्ह तुम्ही ब्रेन वेव्ह फास्ट केलेला आहे. निगेटिव्ह गोष्टींनी तुम्ही जर केला ना तर त्याचं नाही, पण पॉझिटिव्हनी स्पिरिच्युअलिटीनी तुम्ही केलात ना तर त्याचं तुम्हाला काहीतरी स्पिरिच्युअल
स्पिरिच्युअल गोष्ट तुम्ही हे करता. आता मी आहे ना तुम्हाला कॉन्शियसनेसच्या आहे ना, कॉन्शियसनेसच्या वेगवेगळ्या जे कब्बाला सांगते ना, कॉन्शियसनेसच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत, त्या लेवलचा हिब्रू मध्ये नाव सांगतो. किती असतील असं तुम्हाला वाटतंय कॉन्शियसनेसच्या? म्हणजे आता बेटा लेवल पासून वरची जी लेवल आहे ती. एनी नंबर, फिगर द्या कोणीतरी द्या फिगर. 7. 7. ओके, नॉट सो क्लोज. अजून कोण आहे? निसिम, एनी फिगर? कमी आहेत की जास्ती आहेत? हा, 7 कमी आहेत. 49. 49 जास्ती आहे. 26. 18 आणि 26 हे दोन आलेत. 32 आहेत. 32. ओके, इथं आहे पुस्तकामध्ये. 32 आहेत. 32. जसं आहे ना, सोलच्या जे लेवल आहेत ना, आपला सोलचा जे लेवल आहेत ना, सोलच्या लेवल मी बोललो किती आहेत? 5 लेवल आहेत सोलच्या. ओके, तुम्ही आहे ना ते ह्याच्या बरोबर कम्पेअर करू शकता. पण ह्याच्याबरोबर कम्पेअर करताना तुम्ही असा विचार करू नका की गामा म्हणजे यखिदा झाला, बेटा म्हणजे हे झाला. आपण बोललो ना सोलच्या 5 लेवल आहेत. तर काय आहे, जो सगळ्यात खालचा जो लेवल आहे ना आपला, कारण हा ब्रेन मध्ये चाललाय. ब्रेन कुठं आहे? तुमची बॉडी मध्ये आहे. आणि बॉडी चालवासाठी तुम्हाला कुठला लेवल आहे? बॉडी चालवायला सोलचा जो सगळ्यात खालचा लेवल आहे ना, नेफेश, त्या नेफेश लेवलनी चाललेला आहे. तर नेफेश मधला जो 5वा लेवल आहे ना, तो गामा लेवल आहे. नेफेश मधला यखिदा म्हणजे बॉडी मधला. असं 20 आपल्या सोलला आहे ना, जर 5 लेवल आहेत ना, तर प्रत्येक लेवलला आहे ना 5 लेवल आहेत. आणि असा मिळून 125 लेवल आहेत टोटल सोलच्या. तर आता आपण बॉडीच्या लेवल मधून बघितलं तर बॉडीच्या लेवल मधून आपण जेव्हा गामा लेवल वरच्या सगळ्यात लेवल म्हणजे नेफेसच्या यखिद्यामध्ये पोहोचतो ना, तेव्हा आपला सगळ्यात हायेस्ट लेवल फिजिकलचा हायेस्ट लेवलला पोहोचलेला असतो. त्याच्या पुढची जी लेवल आहे ना, ती आपण पुढची लेवल कुठली आहे की रुआख मधला नेफेश. म्हणजे यखिदा जेव्हा रुआखला जॉईंट होतं ना, त्याला रुआखचा नेफेश बोलतात. आणि मग रुआख असा. तर ह्याच्यामध्ये कॉन्शियसनेसचे आहेत ना आपल्याला 32 स्टेट्स आहेत. 32. तर मी एक वाचतो. मी एक्सप्लेन नाही करणार आहे, नुसतं तुम्हाला म्हणजे ह्याच्यासाठी कोणाला जर हे करायचं असेल तर त्या लोकांनी त्याच्यावर रिसर्च करा आणि हे करा. तर शेखेल मुफला म्हणजे शेखेल म्हणजे कॉन्शियसनेस. ओके, शेखेल म्हणजे कॉन्शियसनेस. ओके, शेखेल मुफला, शेखेल मजीर, शेखेल में कुदाश, शेखेल कवुआ, शेखेल निसराश, शेखेल शेफा निवदाल, शेखेल निस्तार, शेखेल शालेम, शेखेल ताहोर, शेखेल मित नोत्सेज. ओके, सगळे 32 नाव घेऊ. तसं 32 नाव, जेवढी नावं घेतली ना, 10 नावं घेतली, तर 10 नावाचं मी इंग्लिश काय ट्रान्सलेशन होईल ते बोलतो तुम्हाला. ओके, शेखेल मुफला म्हणजे मिस्टिकल कॉन्शियसनेस. ओके, शेखेल मुफला म्हणजे मिस्टिकल कॉन्शियसनेस. शेखेल मजीर म्हणजे रेडियंट कॉन्शियसनेस. शेखेल मेकुदाश म्हणजे स्कॅन्टिफाईड कॉन्शियसनेस. शेखेल कव्वा म्हणजे सेटल्ड कॉन्शियसनेस. शेखेल नित्सरा म्हणजे रूटेड कॉन्शियसनेस. शेखेल शेफा निवदाल म्हणजे ट्रान्सिडेन्शियल कॉन्शियसनेस. शेखेल निस्तार म्हणजे हिडन कॉन्शियसनेस. शेखेल शालिम म्हणजे परफेक्ट कॉन्शियसनेस. शेखेल ताहोर म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस. तर असं वेगवेगळं 32 लेवल आहेत कॉन्शियसनेसचं. कॉन्शियसनेसचं म्हणजे काय, तुमचा लेवल 32 लेवल पर्यंत तुमचा कॉन्शियसनेस, तुम्ही फिजिकल बॉडीमध्ये असताना तुम्ही तुमचा कॉन्शियसनेस 32 लेवल पर्यंत चढवू शकता. म्हणजे तुम्ही जर तोराचा अभ्यास करताय, म्हणजे हाय लेवलवर तोराचा मेडिटेशन करून हे करून म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये करताय आणि तुम्ही त्याच्यामध्ये जाल ना, तर तुम्ही आहे ना त्या कॉन्शियसनेस लेवलवर, कॉन्शियसनेस तुमच्या बॉडीमध्ये असताना तुम्ही त्या कॉन्शियसनेस लेवलला टच करू शकता. ओके, म्हणजे तोरा मी घेऊन बसलोय, तोरा घेऊन मी नमाज झाली, हे झाली, ते झाली, आणि आम्ही तोराचा स्टडी करतोय. 2 माणसं 3 माणसांनी आम्ही तोरावर डिस्कशन करतोय. आणि मग तोरावर डिस्कशन करता करता आपण आलो की याकोबाने चोरून घेतली. ओके, जरासा तोडा बोला. याकोबाने चोरून घेतली हे त्याच्या डॅडीकडनं, इसाकाकडनं.
आणि मग आपण त्याच्यामध्ये त्या लेवलमध्ये जेव्हा कॉन्शियसनेस अवेअरनेसच्या जास्त जास्त लेवलमध्ये जातो ना, तेव्हा आपण विचार करतो की इसाकाला मिशबारा का द्यायची होती एसावाला. तर एसावाला मिशबारा का देताना तो काय बोलला की जाऊन माझ्यासाठी खायला आण, म्हणजे माझा सोल तुला ब्लेस करेल. म्हणजे माझी बॉडी खायला म्हणजे तो काय करणार आहे, माझी बॉडीला सॅटिस्फाय करतो मी, मग मी तुला ब्लेस करीन. ओके. आणि तो एसावाला हे देणार होता आणि रिफकाने काय केलं, त्याच्याकडनं त्याला चोरून, म्हणजे त्याला चोरून ती मिशबारा का याकोबाला घ्यायला लागली. आता ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्ही कॉन्शियसनेसच्या वरच्या लेवलला असाल ना, तर तुम्ही क्वेश्चन करतात की खायची काय गरज आहे, त्याला मिशबारा का द्यायची होती ना, तर खायची काय गरज आहे. बरोबर. आता जर तो खाऊन मिशबारा का देणार होता ना, म्हणजे ती आहे ना लोअर लेवलची मिशबारा का होती. खायची म्हणजे काय आहे, खायचा म्हणजे बॉडीची मिशबारा काय है ना. खायचा म्हणजे बॉडी सॅटिस्फाय करतोय. तर जो बॉडी सॅटिस्फाय करतोय तर तो त्याला कुठली मिशबारा का देणार होता, त्याला रुआख लेवल, नेशामा लेवलची बराका मिशबाराका नाही देणार होता. आपल्या सोलचं वेगवेगळं लेवल आहे, त्याला कुठल्या लेवलची बराका देणार होता, नेफेश लेवलची देणार होता. आणि तुम्ही तोरामध्ये वाचाल तर तो काय बोलतोय की मी माराच्या पहिले तुला मिशबाराका नेफेशची बाराका देईन बोलतोय तो, की माय नेफेश विल ब्लेस यू. तोरामध्ये तसं लिहिलंय की माय नेफेश विल ब्लेस यू. म्हणजे त्याला जो बराका मिशबाराका द्यायची होती ना, ती लोअर लेवलचीच मिशबाराका द्यायची होती एसावला. पण एसावला लोअर लेवलची जरी मिशबाराका द्यायची होती ना, तरी रिफकानी काय केला, रिफकानी बोलला की नाही, लोअर लेवलची पण मिशबाराका याकोबालाच मिळू दे. का, कारण हा हायर लेवलची मिशबाराका घेईल ना, तर लोअर लेवलवर जगल कसा. त्याला त्या जगातल्या सगळ्या मिशबाराका मिळाल्या ना, आणि एसावला जर ह्या जगातली मिशबाराका मिळाली तर तो ह्या जगात जगल कसा. म्हणून तिने याकोबाला पाठवला. आता रिफकाने याकोबाला पाठवला ना, तिने काय सांगितलं आणायला त्याला. क्वेश्चन आहे माझा की तू घेऊन ये, मी त्याचा जेवण बनवून देते. तर काय मागवलं तिने, 2 गोट मागवलं है ना, बकऱ्याचं बच्चे मागवलं, 2 किड ऑफ गोट. बरोबर बरोबर आहे. 2 बकऱ्यांचं बच्चा. बकऱ्या कधी लागतात, तोरामध्ये परत आहे ना कुठेतरी 2 बकऱ्या लागतात, किप्पूर ना, किप्पूरला लागतात है ना. एक बकरी कोण खातं, म्हणजे एक बकरी कुठं कतल होतं, बेत हमिकदाश मध्ये. दुसरी बकरी अजाजेलला सोडून देतात. आता ह्याचा आणि किप्पूरचा काय संबंध असला पाहिजे ना, नाहीतर 2 बकऱ्या इथं कशा लिहिल्या असतात. तिने शीप का नाही मागवली, बकरीच का मागवल्या, बकऱ्या का मागवल्या. ह्याच्यामध्ये काहीतरी आहे ना, ह्याच्यामध्ये काहीतरी सिक्रेट आहे. तिने जे केला ना, त्या गोष्टींमध्ये तिने जो केला ना, त्या अख्ख्या ह्याच्यामध्ये तिने किप्पूरचा जो रिच्युअल आहे ना, तो रिच्युअल पण केलाय तिने. त्या अख्खा किप्पूरचा रिच्युअल आहे ना, तो रिच्युअल पण तिने तिथं केला. तिने 2 बकरं आणलं, 2 गोट आणलं आणि त्या 2 गोटला तिने खायला दिलं तिने. ओके. आणि तिने तिच्या नवऱ्याला खायला दिला, चुकीचा खायला दिला. बरोबर ना. तिने मिशबाराका चोरी करायसाठी दिला ना, आणि याकोबाला काय बोलली की त्यांनी कर्स केलं तर माझ्यावर कर्स येईल. आता कर्स आणि चुकीचा खायला देतो बाई, ही गोष्ट अजून कुठं आहे तोरामध्ये. आवाज कुठं आहे तोरामध्ये, हा बोल. ईवनी काय केलं, तिच्या नवऱ्याला खायला दिला, चुकीची गोष्ट खायला दिली, आणि चुकीची गोष्ट खायला दिल्यावर त्याच्यातून काय आला, कर्स आला है ना. इथं हिने तिच्या नवऱ्याला चुकीची गोष्ट खायला दिली, रॉंग म्हणजे रॉंग ह्याच्यामध्ये दिला ना, आणि रॉंग ह्याच्यामध्ये खायला दिल्यावर तिच्या नवऱ्याच्या तोंडून काय आला, कर्स आली, ब्लेसिंग आली. ब्लेसिंग आली. म्हणजे ह्या गोष्टीचा काहीतरी संबंध आहे ना, त्या गोष्टीशी पण आहे. जसा किप्पूरशी पण संबंध आहे ना, तसा त्या गोष्टीशी पण संबंध आहे ह्या गोष्टीचा. आणि त्याने मिशबाराका दिली नाही. इसाकने जेव्हा मिशबाराका दिली ना, तर इसाकने काय मिशबाराका दिली, हेवन, ड्यू ऑफ हेवन, आणि वीट आणि कॉर्न, वीट आणि वाईन है ना, ब्लेसिंग. आणि तिकडं आदामाला काय कर्स मिळाली आहे, की तुझ्या घामाने तू करशील. वरून काय नाही पडणार तुझ्यासाठी, फुकट काय नाही मिळेल, सगळ्या तू घामाने करशील. आणि तुला जमीन काय देईल,
थॉर्न्स आणि थिसल्स. आणि इथं काय मिशबराका आणली त्याने खाली? ड्यू आणि वीट आणि वाईन काहीतरी. हा, तर ह्या गोष्टीचा किप्पूरशी आणि त्या गोष्टीशी काहीतरी संबंध आहे. आणि ह्या गोष्टीचा आहे ना खूप खूप डीप जर तुम्ही अभ्यास केला ना तर तुम्हाला समजते की ना त्या गोष्टीमध्ये ना त्या लोकांनी आहे ना जो ह्या अर्थवरून जो शेकिना गेला होता ना तो शेकिना परत त्या लोकांनी उतरवला. त्या टायमाला रिफकाने शेकिना परत उतरवला. तो आहे ना करेक्शन आहे कुठल्या तरी गोष्टीचा. त्या गोष्टीमधून तो करेक्शन होऊन तिने तो याकोबला दिला. आणि याकोबला काय ब्लेसिंग मिळाली की तुला ड्यू ऑफ अर्थ, ड्यू ऑफ हेवन आणि वाईन आणि व्हीट आणि कॉर्न मिळेल. आणि इसाकने परत एसावला पण मिशबराका दिली. पण एसावला मिशबराका देताना त्यांनी काय झालं, त्यांनी ना उलटी मिशबराका दिली आहे त्याला की तुला व्हीट आणि कॉर्न मिळेल आणि तुला ड्यू ऑफ अर्थ मिळेल. म्हणजे जर तू प्रयत्न केलास, मेहनत केलास आणि चांगला वागलास ना तर तुला ड्यू ऑफ अर्थ मिळेल, तुला फॅट ऑफ अर्थ मिळेल. समजला? पण उलटी आहे ती मिशबराका अख्खी. याकोबाला जी मिशबराका दिली ना त्याच्या उलटी मिशबराका आहे ती. तर त्या मिशबराकामध्ये आहे ना ती मिशबराका जर एसावला गेली असती ना तर मग ती काय झाला असता त्या मिशबराकाचा तोच परिणाम झाला असता जो पहिल्या कर्सचा झाला. कारण पहिल्या कर्सनी जे झाला त्याच्याने काय आलं, इव्हल ह्या जगामध्ये आला. आणि ह्यामध्ये काय झालं असता की तो इव्हल ब्लेस झाला असता. म्हणून त्याच्यामध्ये तो वेगळ्या प्रकारे तिने केलेला. आता हा लेवलला मी तुम्हाला नेला ना, आता हा वेगळ्या लेवलला गेलो ना तुम्ही. त्या स्टोरीमध्ये ती तोराची ती स्टोरी होती, आताच आपण वाचलं ना, ह्या शब्दातला वाचलं, बरोबर ना? त्या स्टोरीमध्ये आहे ना तुम्ही तेवढा डीपली आणि तेवढा मेडिटेटिव्ह आणि त्याच्यामध्ये गेलात ना तर तुम्ही आहे ना अवेअरनेस तुमची वाढवली. आता पहिले आपण स्टोरी वाचताना नुसता आपला अवेअरनेस त्या स्टोरीमध्येच आहे, पण आता आपण त्या स्टोरीचा अवेअरनेस किप्पूरमध्ये नेला, त्या स्टोरीचा अवेअरनेस आपण आदाम हवामध्ये नेला, सैतानामध्ये नेला, इकडं नेला, कर्समध्ये, सगळीकडं. म्हणजे आपला अवेअरनेस आपण एवढा वाढवलाय, आपला ब्रेनचा अवेअरनेस तेवढा जास्ती वाढवला ना तर आपल्याला काय समजलं त्याच्यामध्ये की तिथं काहीतरी टिकून आहे, तिकडे काहीतरी. ती गोष्ट नुसतं आपल्याला ती गोष्ट नाही सांगत, कावल्या चिमणीची गोष्ट नाही ती, त्या गोष्टीचा काहीतरी अर्थ आहे, त्या गोष्टीमधून काहीतरी समजतंय. त्या गोष्टीमधून परत एकदा तुम्ही परत वाचा. ह्या आता तुम्हाला जे समजलं त्या हिशोबाने वाचलं ना तर तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये फील्ड आहे, स्मेल ऑफ फील्ड आहे, कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला कनेक्ट करतात अजून कुठल्या गोष्टींमध्ये. त्या सगळ्या गोष्टींमध्ये कनेक्ट झाल्यावर तुम्हाला समजेल की ती गोष्ट काय बोलते, ती गोष्ट तुम्हाला काय शिकवते, त्या गोष्टीमधून तुम्ही काय शिकता, काय स्पिरिच्युअल लेसन आहे त्या गोष्टीमध्ये. त्या गोष्टीमध्ये नुसता ह्या वर्ल्डमध्ये नाही इफेक्ट झाला, त्या गोष्टीने तिने त्या वर्ल्डमध्ये पण इफेक्ट केला, कुठल्या वरच्या स्पिरिच्युअल वर्ल्डच्या, आणि स्पिरिच्युअल वर्ल्डच्या वरच्या पण तिने करेक्शन केला रिफकाने. कारण फिजिकल लेवलवर आपण जर बघतो ना तर आपल्याला फक्त एवढाच समजेल. आपण फिजिकल लेवल मधून पण गामा लेवलला पोहोचलो ना तर आपल्याला फिजिकल मधलीच गोष्ट समजेल, पण तुम्ही अजून वरच्या लेवलला स्पिरिच्युअल लेवलला गेलात ना तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये काय काय समजतं. तर हे कसं होतं, हे मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये गेल्यावरच समजतं. मी रस्त्यामध्ये पकडून जर हीच गोष्ट तुम्हाला स्टार्टमध्ये सांगितली असते ना कुठल्या आपल्या लेक्चरच्या तर तुम्हाला तेवढी समजली नसती गोष्ट. का? कारण आपण सगळं त्या लेवलला नव्हतो. आता मी तुम्हाला खाली नेला, परत वर आणला तुमचा ब्रेन लेवल. सगळ्या कोणाकोणाचा डोका असं जरासा मुंग्या आल्या असतील, बघाच असेल, ओके आहे, डोका दुखला तर पाणी बिनी जास्ती प्या, पण नो प्रॉब्लेम. कारण तुमचा खरोखर ब्रेन वेव्ह आहे ना आता 32 to 40 हर्ट्स लेवलला गेलेला आहे. ओके, जर जास्तीत जास्ती तुम्ही काय करा, म्युझिक ऐका, नमाज करा जरा, तर तो खाली येईल. तर मेडिटेशन, मी हा लेक्चर जो घेतला ना तो फक्त मेडिटेशनवर नाही घेतला, तर मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये पण तुम्हाला नेलाय. आता मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जेव्हा तुम्ही जाता ना तर लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाता ना तर हाय पण आहे मेडिटेटिव्ह स्टेट आणि लो पण आहे. आपली मेडिटेटिव्ह स्टेट आपल्याला हायवरच नेतं, एकदम हाय लेवलवर नेतं. कारण नॉर्मल जो मेडिटेशन करायचा ना, मांडी घालून बसा, श्वास आत घ्या, श्वास बाहेर घ्या, हे घ्या, ते तुम्हाला कुठं नेणार आहे, थेटा लेवलवर, मेडिटेटिव्ह लेवल खालची लेवलवर, रेकॉर्डिंगच्या लेवलवर. आणि मग रेकॉर्डिंगच्या लेवलवर गेल्यावर तुम्हाला सगळं काम करायचं आहे तिथं. आपला तसा नाही, आपला अख्खा मेडिटेटिव्ह सिस्टम आपल्या सिस्टम मध्येच बिल्ड केलेला आहे, नमाजीमध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये, सगळ्यामध्ये बिल्ड केलेला आहे, आपल्या तोरा स्टडीमध्ये.
आणि त्या लेवलनी त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाता तर काय होते, तो तुम्हाला खाली नेतोय थेटामध्ये आणि मग परत तो तुम्हाला वर नेतोय आणि तुम्हाला हायर लेवलच्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये नेतोय. ओके, क्वेश्चन्स? मी अजून खूप बोलायचं आहे पण मी आता एंड करतो लेक्चर. हा, आजचा आपण क्वेश्चन्स घेऊन कन्क्लूड करूया. हा. Time पण झालाय, पण एक्सलेंट. कोणाला काय क्वेश्चन असतील प्लीज विचारा. हा जुळा, बोला अंकल. एक मिनिट. हा, माझा एक प्रश्न आहे. हम्म, जेव्हा आपल्या इस्रायल आणि अरबच्या वॉर झाल्या ना, हम्म. त्या वॉर मध्ये फक्त सोल्जर लोकांनी पार्ट नाही घेतला, सगळ्यांनी घेतलं. कब्बालिस्ट लोकांनी पार्ट घेतला. ते कसं काय? म्हणजे सगळ्यांनी? त्यांना 50 नाही, माझ्या मुलाचा हेतू म्हणजे तिथे शत्रूचे 50 सोल्जर होते, त्याला 500 दिसायचे. म्हणजे त्यांना त्या कब्बालिस्ट लोकांनी असा हे केला, मला माहित नाही काय त्या मॅजिक लोकांनी केलं ते. कब्बालिस्टने काय केलं नाही. तसा देवाने आपल्याला हे प्रॉमिस केलेलं आहे, तुमचा एक माणूस 10 माणसांसारखा होईल. जर आपण राईट असतो ना अंकल, हे कब्बालिस्टिकली पण आहे, पण जर आपण राईट असतो ना, जेव्हा आपण राईट असतो ना, तेव्हा समोरच्या माणसाला आहे ना, आपण राईट आहे आणि आपण त्या राईट साठी जर उभा राहिलो ना, तर समोरच्या माणसाला ना आपण 10 दिसतो. आणि हे पर्सनली तुम्ही पण एक्सपिरियन्स केलं असेल तुमच्या कामावर, इथं तिथं सगळ्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही जेव्हा कुठल्या गोष्टीसाठी राईट गोष्टीसाठी उभा राहता ना, तर समोर 50 पण माणसं असतील ना, तर तुम्हाला घाबरतात ती लोक. कारण आपल्याला देवाने प्रॉमिस केलेलं आहे की तू व्यवस्थित वागलास, व्यवस्थित चाललास, राईट मध्ये राहिलास, हे केलास ते केलास, तर तुझी एक माणसं 10 माणसांसारखी असतील, 10 माणसं 1000 माणसांसारखी असतील. ते बोलतो ना आपण भारी पडतो. हा, तर ते राईट वर असताना हे आहे, पण तुम्ही रॉंग वर असाल ना, तर रॉंग वर असताना आपण 100 पण जर गेलो ना, तर समोरचा आपल्याला 2 माणसं पण आपल्याला संपू शकतात. आणि आता ज्या गोष्टीमध्ये आपण राईट केला ना, त्या गोष्टीमध्ये आपल्याला देवानी साथ दिलेली आहे. देवानी ना अख्ख्या क्रिएशनने आपल्याला साथ दिलेली आहे. आणि त्या गोष्टीमध्ये आपल्याला साथ मिळेलच. जर आपण रॉंग केला तर आपल्याला त्याचा फटका पण मिळेल, कारण 2000 वर्ष आपण फटका पण खाल्ली रॉंग केल्याचं. डेव्हिड बेन गुरियन म्हणतात ही वॉज अ बिग कब्बालिस्ट. मला माहित नाही काय नाही हो, ते कब्बालिस्ट नाही, त्याला बोलतात तो प्रॉफिट होता. प्रॉफिट प्रॉफिट म्हणजे त्यांनी प्रॉफेसी पण केल्यात कितीतरी. त्यांनी सांगितलंय की असं तुम्ही इस्रायल असं चालवा, तसं चालवा, हे कराल तर ते होईल, असा होईल, पुढे असा असा होणार आहे, असं त्यांनी लिहिलंय, त्यांनी सांगितलंय. त्याला बोलायचं की तो प्रॉफिट, तो खरोखर प्रॉफिट, त्याला प्रॉफिटिक हे यायचा विजन होता. विजन होता त्याला. त्यांनी डेझर्ट बद्दल पण तो बोललेला आहे. तो सगळा बोलला होता तो, की डेझर्ट आपण ग्रीन करणार आहोत, तिथं सगळा परत येणार आहे, परत जेरुसलेम मिळणार आहे, सगळा बोलला होता तो. पण आता प्रॉफिट लोकांना आपण काय, आता काय चांगल्या माणसांना आपण इज्जत देत नाही. बोल निसिम. कोणाला अजून एक काय फायनल क्वेश्चन? व्हेरी गुड. काय याच्यामध्ये नाही आलायत ना काय आपल्या, काय बोलतात ते, कन्व्हर्सेशन मध्ये वगैरे नाही ना? काय 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 क्वेश्चन्स वगैरे कोणी नाही पाठवलेत ना? नाही, चॅट मध्ये ना? चॅट में कन्व्हर्सेशन नाही ना? नाही. ओके. सो थँक्यू जुडा.